दंडवत हो. आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी आचाराचं 282 क्रमांकाचं वचन घेणार आहोत. वचन आहे, अनुसरल्याच्या दोन्हीची घडिया पुरेती. अनुसरण जे आहे या संदर्भामध्ये स्वामींनी बहुत निरूपण केलेलं आहे. उद्धरण प्रकरणामध्ये देखील अनुसरणाचा विषय स्वामींनी सांगितलेला आहे. अनुसरणाचं जे साध्य सांगितलेलं आहे की अनुसरण घेतल्याने काय काय लाभ होतो हेही सांगितलेलं आहे. आणि मागील वचन आहे, हे असे त्या रक्षण, म्हणजे ज्यांच्याकडे धर्म आहे, ज्ञान आहे, आचरण आहे, अनुसरण आहे, ते अनुसरण किंवा ते ज्ञान किंवा ते आचरण त्या जीवाचं रक्षण करतं. म्हणजे त्या जीवाला अनेक गोष्टींपासनं ते वाचवत असतं. आणि जर का धर्म आपल्याकडे असेल तर त्याच्यामुळे काय होत असतं की जो जीव आहे तो दोषापासनं लांब राहतो आणि योग्यता आणि दक्षता या दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये त्याला घडत असतात. आणि हे असे त्या रक्षण, मग अशा प्रकारे जे सांगितलेलं आहे तर लापणिककार म्हणतात, तरी ऐसी अनुसरणादिकी क्रिये काळावधी लागे आणि काही ना अल्पेची काळे ही देहावधी झाल्या स्वीकरिती. म्हणजे अनुसरण घडल्यानंतर खूप मोठा काळ जाऊ द्यावा लागत असेल मगच त्याचं अनुसरण जे आहे त्या व्यक्तीचं ते स्वीकारात पडत असेल. ते म्हटले नाही, अल्पकाळेची, म्हणजे अनुसरण घेतल्यानंतर अल्प काळ जरी तो व्यक्ती जगला तरी देखील त्याचं ते अनुसरण परमेश्वर स्वीकारत असतात. आणि आजच्या या सत्रामध्ये आपण बेलापूर या ठिकाणची लीळा उत्तरार्ध 631 क्रमांकाची ती या ठिकाणी श्रवण करणार आहोत. महादाईसे सर्वतोमुख विखो निरोपणे. विखो म्हणजे जड चेतन पदार्थ किंवा विखो म्हणजे दोष, जसा एक प्रकारचा, म्हणजे काही गोष्टी गुणदायक असतात पण त्या अतिप्रमाणित त्या दोषदायक होतात. तशा पद्धतीने काही गोष्टी दोषदायकच असतात. मग स्वामी सांगतात विखो तो सर्वतोमुख, म्हणजे दोष जो आहे तो अमक्याच पद्धतीने येतो असं नाही. तुम्ही म्हटले की बाबा ते डोळ्याच्या माध्यमातून दोष येतो असं नाही, कानाच्याही माध्यमातून येतो, आपल्या बोलण्याच्याही माध्यमातून येतो, आपल्या क्रिया करण्याच्याही माध्यमातून तो येऊ शकतो, किंवा आपल्या विचार करण्याच्या माध्यमातून देखील तो येऊ शकतो. म्हणजे विविधतेचे द्वार आहेत. अविद्येची अनंत द्वारे, अविद्या द्वार पांतीची असते, अविद्या कुठल्याही द्वारे येऊ शकते. आणि ते द्वार जे आहे ते बघत असते, शोधत असते की कुठून जायला मला मिळेल. तर स्वामींनी महादाईसांना जो दोष आहे त्या दोषाबद्दल इथे निरूपण केलेलं आहे. गोसावी महादाईसा ते म्हणितले. आमचे स्वामी महादाईसांना म्हणतात, बाई महात्मा दैसा पाणी अंतुल गुंडा. म्हणजे महादाईसांचं दादोसांच्या बाबतीमध्ये थोडा जास्त कल होता. याचं कारण आहे की आमच्या स्वामीची भेट होण्याआधी महादाईसा यांना निरूपण करत होते दादोस, आणि दादोसांमुळेच आमच्या स्वामींची त्यांची भेट झालेली आहे. आणि सोबतच महादाईसांवर त्यांचा प्रभाव होता आणि त्याच्यामुळे थोडासा कल त्यांच्याकडे महादाईसांचा होता. आणि स्वामींनी त्यांच्याबद्दल अनेक वेळा निरूपण केलं. आत्ताही स्वामी म्हणतात, महात्मा म्हणजे जैसा पाणी अंतुल गुंडा. गुंडा म्हणजे दगड, पण कशातला? पाण्यातला. आणि त्याची विशेषता काय आहे की तो एवढ्या वर्ष पाण्याच्या संपर्कात राहतो, सोबत राहतो, आणि सगळ्यांना तो जर का बघितला तर तो ओला दिसतो. कसा दिसतो? वरी पाणी भिजला ओला दिसे. पाण्याने भिजलेला आहे आणि ओला असा तो दिसतो. म्हणजे आता बाहेरून ओला आहे म्हणजे आतमध्ये पण तो ओलाच असणार आहे ना. फोडूनी पाहिजे तर अंत कोरडा असे. जर का त्या दगडाला फोडलं आतमध्ये तो कसा असतो? कोरडा असतो. म्हणजे त्याच्याकडे जे काही ग्रहण क्रिया जी आहे त्याची नसते. आपण ज्याला म्हणतो की पालत्या घड्यावर पाणी, ते वरून तुम्हाला किती ते पाणी ओला दिसेल तो हंडा वगैरे, परंतु आतमध्ये मात्र पाण्याचा कुठलाही लवलेश तुम्हाला दिसणार नाही. तसं तो दगड आहे की तो सेवेच्या बाबतीमध्ये आपल्याला
सतत सेवा करताना दिसतात, म्हणजे ते ओलेनी गुणे ती सेवा करत असतील ना. अंत कोरडा म्हणजे त्या सेवेची त्यांना काहीच जाणीव नाहीये, त्या सेवेचं त्यांना काहीच महत्व नाहीये की आमकी सेवा केल्याने काय होईल. वानरेश हितुकेदीस काही करिता काही वयाचे जाणत नव्हते, परंतु आता मात्र भट्टोबासांना कळायला लागलं असं स्वामी म्हणतात. काय केल्याने कुठल्या कर्माचा नाश होतो, कुठली योग्यता होते, हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपली सेवा ही कोरडी असते. त्या सेवेची जाणीव आपल्याला असणं अत्यंतिक आवश्यक आहे. आणि म्हणून दादोस जे आहेत, या दादोसांना बघितल्यानंतर ते प्रत्येक भेट स्वामींची आरक्षित करून ठेवतात की देवा पुढची भेट आपली कधी होईल, कुठे होईल. त्याच्यानंतर जेव्हा स्वामींना भेटायला येतात त्यावेळेला स्वामींना दंडवत काय घालतात, पोफळ काय अर्पण करतात. जायच्या दिवशी परत आदल्या दिवशी स्वामींना पोफळ अर्पण करतात. जायच्या दिवशी मागूत पाऊली असं येतात, म्हणजे स्वामींना पाठ दाखवत नाहीत. इत्यादी प्रकारे आपल्याला सर्व महत्व त्यांचं लक्षात येतं की स्वामींविषयी किती महत्व आहे त्यांना. किंवा ते भट्टोबासांना म्हणतात आमच्याकडनं आनंद होईलही नाही पण होईल, पण आमच्या गोसाव्यांपासून होईलची असं म्हणतात. आता स्वामींबद्दल किती चांगलं बोलतायत ते, म्हणजे स्वामींवर त्यांची बुद्धी आहे. तर तसं नाही, अंत कोरडा. स्वामी त्यांना म्हणतात येथ ब्रह्मविद्या एक असे ते आम्हाला विचारा. ते म्हणतात देवा ते आम्हाला ब्रह्मविद्येचं काही समजत नाही. हे फक्त दादोसच नाही म्हणत बरं का, खूपसे उपदेशी पण म्हणतात बाबा आम्हाला ते ज्ञानाचं काही कळत नाही, बाकी तुम्ही बाकीचं काय अजून काय असेल ते सांगा. कोणाची निंदा असेल, आमका असेल, तमका असेल, त्याच्यावर भरभरून आपण सहभाग घेत असतो. पण ज्ञान वार्ता, ज्ञान चर्चेमध्ये आपण लगेच मागे होतो. म्हणजे आपण कशात पाणी अंतुल गुंडा, म्हणजे अनेक वर्षाचे उपदेशी. उपदेश किंवा धर्म म्हणजे पाणी आहे, पण तो आपल्यामध्ये रुजला नाही, आपल्या अंतःकरणात आलाच नाही. आतमध्ये अंतःकरण आपलं कोरडं आहे. काही लोक जे असे आहेत की ज्ञान ऐकण्यासाठी कुठून कुठे पोहोचतात आणि बरोबर त्या ठिकाणी उपस्थित होतात, परंतु काही मंडळी असे असतील की ते जवळच्या जवळ असले तरी त्यांचं निरूपण आहे ठीक आहे आपल्याला काही समजत नाही, काही नाही. हे कोरडेपणाचं लक्षण आहे बरं का. लक्षात घ्या, आपले नुसतं निरूपण नाही चालू आहे. याच्यातनंच आपल्याला स्वतः आपण कोण आहोत, कसे आहोत, काय आहोत हे लक्षात घ्यायचं. स्वतःला पाणी अंतुल गुंडा ठेवायचं नाही. आपल्यामध्ये सगळं हे जे काही धर्म आहे तो वरवर नुसतं तो मेकअप सारखा नको की धुतलं की निघून जाईल, तसं नाही पाहिजे. आतमधनं पाहिजे. तेज कुठून पाहिजे? वरून नाही पाहिजे थापलेलं, असं आतमधनं आलं पाहिजे. जे अधिकरणांच्या मुखावर तुम्हाला दिसतं तेज असतं त्यांच्या मुखावर. कशामुळे असतं? आतमध्ये धर्म रुजलेला आहे आणि म्हणून ते तसं येतं. तुम्ही झाडाच्या पानांना पाणी टाकाल तर नाही चालणार, त्यांच्या मुळांना पाणी टाका, ते पानांपर्यंत पोहोचतं. अशा प्रकारे धर्म असला पाहिजे. वरून पानावर टाकतात पाणी, तशा प्रकारे धर्म फक्त विशिष्ट वेळेला शिंपलेला नको पाहिजे. फक्त अवतार का दिन असेल किंवा काही कार्यक्रम असेल ना तर सत्संग असेल त्याच दिवशी आपण एकदम धर्मवान दिसणार आणि दुसऱ्या दिवशी ते धर्माचा मेकअप काढून ठेवणार, तसं नाही. आपल्यामध्ये 24 तास 12 महिने जो जन्मक्षेपी मरेपर्यंत आपल्यामध्ये धर्म असला पाहिजे, रुजलेला पाहिजे. आणि म्हणून ऐसिया महात्म्याची सेवा केली ते तुम्ही विखयाची सेवा केली आणि त्या दादोसांची तुम्ही सेवा केली, हे म्हणजे विषयरूप सेवा झालेली आहे. आपल्याला कुणीतरी व्यक्ती जे आहेत पर्टिक्युलर, म्हणजे ते स्वभावाने आवडत असतात किंवा त्यांनी आपल्या ते कामी पडतात म्हणून आपल्याला ते आवडत असतात वगैरे वगैरे. यानं त्या कारणामुळे एक विशिष्ट काही लोक आपल्याला आवडत असतात आणि काही लोक आपल्याला नावडत असतात. आणि मग जे आवडत असतात त्या लोकांचं आपण आगत स्वागत चहा पाणी वगैरे जे काही करतो ते एक प्रकारे काय विषयाची सेवा असल्यासारखंच ते आहे. म्हणजे कुठला तरी तुमचा दोष आहे त्याला ते मान्यता देतात म्हणा, किंवा कुठल्या तरी दोषाच्या तुम्ही त्यांच्या अधीन आहात म्हणा वगैरे इत्यादी प्रकारे या गोष्टी घडतात. धर्मयुक्त असेल तर भाग वेगळा बरं का, हा धर्माचा भाग नाही आहे. धर्म व्यतिरिक्त आपण जेव्हा एखाद्याचा उडबस करतो त्याच्या मागे काहीतरी कारण असल्याशिवाय ती उडबस आपण करत नाही. आणि धर्माचं लक्षण जाणून जर का उडबस करतो आपण तर तो एक भाग वेगळा आहे बरं का. तिथे हा फक्त हा माझ्या देवाचा आहे
म्हणून लगेच आपल्यामध्ये जो काही सेवाभाव तयार होतो हा खरा सेवाभाव आहे. आणि दादोसांची तुम्ही जी सेवा केली ती कुठल्या तरी एका कारणामुळे केली म्हणून ती विषय सेवा केल्यासारखी आहे. महादाईसी म्हटले जी जी ते गोसावी जाणत असती की म्हणजे नेमकी कुठल्या प्रकारची विषय सेवा मी केली ते देवा तुम्हाला माहिती आहे. कुठली दोषरूपी त्याच्यामध्ये इतर कुठला दोष नव्हता, फक्त एक त्यांचा प्रभाव असल्यामुळे ती सेवा झाली. स्वामी म्हणतात बाई विखोतो काही एक मुख विखोतो सर्वतोमुख की. म्हणजे विखो का एकच मुख आहे का? विखोतो सर्वतोमुख की. सगळ्या बाबतीमध्ये ज्या ज्या ठिकाणी तुमची ममता आहे, आसक्ती आहे धर्म व्यतिरिक्त, ते सुद्धा सगळं काय दोषयुक्त आहे. तुम्ही एखाद्या ठिकाणची देवपूजा आपल्याला मिळावी म्हणून त्या व्यक्तीची सेवा केली, हा सुद्धा दोषजनकच आहे. माझं नाव व्हावं म्हणून तुम्ही सेवा केली मार्गात जाऊन, ते दोषजनक आहे. विषयमुखच आहे तो एक प्रकारचा, विखोच आहे एक प्रकारचा. किंवा आपलं जे काही प्रसिद्धी व्हावी या दृष्टीने आपण जे जे काही धर्मकार्य करतो हा एक प्रकार झाला. आणि कुठल्याही प्रकारे प्रसिद्धीचा भाव नसताना केवळ सेवा भाव म्हणून त्या ठिकाणी आपलेपणाने आपण जे करतो तो धर्मरूप क्रिया झाली. आणि त्या व्यतिरिक्त जी क्रिया आहे ती सगळी विखो. स्वामी सांगतात की सर्वतोमुख की, म्हणजे सर्व ठिकाणी तो विखो त्या ठिकाणी आहे. कवणा एका इंद्रियाचा विखो नावडे पातरी काही तुलाची विखो. एखादी गोष्ट तुम्हाला आवडत नसेल पण तेवढाच तो विखो नाही आहे की बाबा मी मिष्टान्न सोडलेलं आहे, गोड मी खात नाही, तेवढाच विखो नाही आहे. तिखट आवडणे हा सुद्धा विखोच आहे. कडू आवडणे हा सुद्धा विखो आहे बरं का, है ना. कॉफी कशी पितात? कडू पितात, हा सुद्धा एक प्रकारचा विखो आहे. आणि मिठाई गोड खातात, हा सुद्धा एक प्रकारचा विखो आहे. एखादा आंबट पदार्थ आवडणं, खारट पदार्थ आवडणं, प्रत्येक चव आवडणं, हा सुद्धा एक प्रकारचा सर्व ते परी विखोच आहे. आपल्याला वाटतं की गोड खाणं हाच विखो आहे म्हणून जे ते काय करतात, गोड सोडून देतात. नाही, जे जे तुम्हाला गोड व्यतिरिक्त अजून आवडतं ते सुद्धा विखोच आहे. महात्म्यापासी जाओ आवडे, बैसो आवडे, पाहो आवडे, ऐकू आवडे, तयाचे घेऊ आवडे, आपले देऊ आवडे, हा अवघा सर्वतोमुख विखोची की. त्यांच्याशी उठणं बसणं बोलणं वगैरे वगैरे, त्यांना देणं घेणं करणं, हे सर्व विखो या पदामध्ये येतं. बाई यंत्रारूढा होई जो तो उसिटा विखो, विखो तो हाव भावी भोगू सरे, पहा बाई ऐसे काही नव्हे. म्हणजे महादाईसांना स्वामी हे सर्व विखोबद्दल दोषाबद्दल सगळं सांगतात आणि नुसतंच हावभावाने सुद्धा तो विखो भोगल्या जात असतो हेही सांगतात. महादाई समजतात हाजी तरी ऐसे गोसावी काही निरूपितीची ना. देवाने आम्हाला कधीच सांगितलं नाही हे, है ना. कधी कधी मला काही लोक प्रश्न विचारतात, आम्हाला ह्याचं उत्तर माहिती नाही. मी त्यांना सांगतो तुम्ही निरूपण ऐकत जा. बहुतांशी विषय आपल्या याच्यामध्ये झालेले आहेत. घास मोडावे की नाही मोडावे, अक्षता लावायच्या की नाही लावायच्या, कितीतरी गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, सगळे मुद्दे सांगून झालेले आहेत. आपण फक्त ते श्रवण केले पाहिजेत. तसं त्यांनी स्वामींना म्हटलं की देवा तुम्ही आम्हाला कधीच असं निरूपण मला तुम्ही केलं नाही. स्वामी म्हणतात हे काही बाई तुम्हा वाराणसी जाता वारीजेची ना. तुम्ही जेव्हा वाराणसीला चालले दादोसांसोबत वगैरे तेव्हा तुम्हाला आम्ही अडवलेलं नव्हतं का? म्हणजे दादोसांनी त्यांना तयार केलं वाराणसीला जाण्यासाठी आणि महादाईसा तयार झाल्या. आणि कितीतरी वेळा स्वामी त्यांना नाही सांगितलं तरी सुद्धा महादाईसा ह्या गेल्याच. कारण की दादोसांचा प्रभाव त्यांच्यावर एवढा होता की दादोस जे सांगतील ते ऐकायचं. याला म्हणतात विखो. तुम्ही जे जगता त्याच्यामध्ये तुम्ही धर्माचं ऐकता की व्यवहाराचं ऐकता, हे तुम्ही तुमचं मूल्यमापन करायचं. सत्संग कशासाठी घेतो आपण? घरी जाऊन याचं मूल्यमापन करायचं स्वतःचं, दुसऱ्यांचं नाही. आपण जर का अन्य वार्ता करणं दोष म्हटल्यानंतर आपल्याला लोकांचे चेहरे आठवतात. कोण कोण अन्य वार्ता करतात, लोकांचे चेहरे नाही आठवले पाहिजे, आपला चेहरा आठवला पाहिजे की आपण अन्य वार्ता करतो की नाही. ज्ञान फक्त स्वतःपुरतं मर्यादित ठेवा, ते दुसऱ्यांना लागू करू नका, स्वतःला लागू करा. आणि म्हणून इथे सांगतात की वाराणसीला जाऊ नका असं स्वामी म्हणतात.
परंतु ते कोणाचं ऐकतात? धर्माचं नाही ऐकत, ते कर्माचं ऐकतात, म्हणजे दादोसांचं ऐकतात. परमेश्वर पुरा जाता महात्म्या सांगाते जावे ना, महात्म्या सांगाते यावे ना, ऐसे येथून तुम्हा वारिजेची ना. रिद्धपूरला तुम्ही गेलात, तुम्हाला सांगितलेलं महात्म्यांसमोर जाऊ नका, येऊ नका, म्हणजे तो संपर्क त्यांचा ठेवू नका. श्रीप्रभूंच्या समोर आमचे स्वामी देखील बाईसांना लांब ठेवतात, तुम्ही लांब राहा. श्रीप्रभूंच्या समोर आमची सेवा करू नका. म्हणजे गुरूंच्या समोर आपण, गुरु म्हणजे फक्त उपदेश घेतले ज्यांच्याकडनं ते नाही, जे सगळेच अधिकरण आहेत, जे ज्येष्ठ आहेत आपल्यापेक्षा वगैरे, ते सगळेच अनुसरणाने, ज्ञानाने वगैरे वगैरे. तर त्यांच्या समोर एक अदब असली पाहिजे आपली, उठण्या बसण्या बोलण्याची. तर ती तुम्ही श्रीप्रभूंच्या समोर अशा प्रकारची ती अदब राखा, तो आदर राखा. तर हे सर्व तुम्हाला आम्ही आधी सांगितलेलं आहे. सिन्नरा प्रथम आले ती ते राहती ती, तरी कायापा याचा पायी जाते ती. सिन्नरला भट्टोबास, माहीम भट्टोबास, महादाईसा, उमाईसा, आबाईसा हे सगळे दादोसांसोबत पहिल्या भेटीला आलेले आहेत. आता पहिली भेट होणार आहे, त्याच्या आधी म्हणजे भट्टोबास वगैरे यांच्या सोबत भेट होणार आहे. पण महादाईसा, उमाईसा आवडीमुळे स्वामी कसे दिसतात काय वगैरे म्हणून स्वतः आधी आलेले आहेत, स्वामींची भेट घेतली. आणि स्वामी म्हणतात, कोण तुम्ही, कुठले? ते आता त्यांना गडबड झाली, आता काय सांगायचं. त्यांनी एकदम खोटं सांगितलं, आम्ही त्र्यंबकेश्वरला चाललेलो आहोत. ठीक आहे. आणि मग त्या निघून गेल्या. नंतर परत दादोस, भट्टोबास सगळे आले, त्यांच्यासोबत या दोघी जणी आल्या. आणि मग स्वामी त्या त्र्यंबक बाई या येथीच्याची, अरे हे तर इथलेच आहेत. म्हणजे त्या ठिकाणी परत स्वामींनी निघताना त्यांना सांगितलं, थांबा इथेच. तर ते म्हटले नाही, कारण की त्यांना दादोसांसोबत म्हणजे ते तो प्रभाव तिकडचा असल्यामुळे ते त्यांच्यासोबत गेल्या. जसं तुम्ही कोणासोबत आलेले असाल मंदिरामध्ये आणि निरूपण आता चालू होणार आहे, सोबतच्या व्यक्तीला जायचं आहे, तुम्ही निरूपणाला थांबता की जाता त्यांच्यासोबत? हा, माझा अनुभव वेगळा आहे. तुम्ही म्हणता नाही ते आता आमच्या सोबत आहे, मग त्यांच्यासोबतच जावं लागेल आम्हाला, आहे की नाही? असंच असतं. आणि तुम्ही त्यांच्यासोबत निघून जाता, तुम्ही थांबत नाही निरूपणाला. किंवा जरी थांबले तरी माणूस थांबत नाही बरं का, ते तिकडेच असतं मन, की आपणही गेलो असतो तर बरं झालं असतं वगैरे वगैरे. म्हणजे हा सगळा जो भाव आहे तो कर्माचा प्रभाव आपल्यावर एवढा असतो की धर्माचा प्रभाव आपल्यावर पडत नाही. आणि मग स्वामी म्हणतात, तेव्हा जर का तुम्ही आमचं ऐकलं असतं आणि थांबले असते ना तुम्ही, तर तुम्हाला ही वेळ आता आली नसती. येथून वृद्धाबाई साते राहावी जते ते कोणा कारणे. म्हणजे आम्ही आबाईसांना इथे ठेवत होतो, कशासाठी? तुमच्यासाठीच ठेवत होतो, की तुम्हाला त्यांची सोबत होईल. सतसंभवी वृद्धाबाईसे आणि मास उपवासनी स्त्रियांसीची संघातू की. म्हणजे सदा सर्वदा तुम्हाला आबाईसा आणि बाकीच्या मासोपवासिनी जे असतात वगैरे त्यांचा सांगात तुम्हाला राहिला असता. ऐसाही राहावी जेती तरी येथीचे नेनो केसने ओखटे घेऊन जाती ती. परंतु आम्ही तुम्हाला जबरदस्ती राहा म्हटलं असतं त्यावेळेला. का म्हटलं असतं देवाने? कारण की महादाईसा या अधिकारी आहेत, पुढे जाऊन गुरुकुळ सांभाळणार आहेत. महादाईसांचे जो अधिकार आहे तो देवाला माहिती आहे. आणि म्हणून जर का देवाने थांबवलं असतं त्यांना, तर स्वामी म्हणतात आमचाच दोष तुम्ही घेतला असता, की बाबा आम्हाला जाऊ दिलं नाही वगैरे, जबरदस्ती आम्हाला इथे ठेवलं वगैरे, मला तिकडे जायचं होतं दादोसांसोबत वगैरे, असं एक तो भाव तुमच्या मनामध्ये होता, तर तुम्ही स्वामींचाच दोष घेतला असता. ऐसे गोसावी अवघे हाती दिदले. म्हणजे सगळं समोर ठेवलं देवाने. ते काय म्हणाल्या होत्या, देवा तुम्ही आम्हाला कधी निरूपणच केलं नाही असं. आणि स्वामींनी सगळं त्यांच्या समोर त्या ठिकाणी ठेवलं. हे बघा तुमचे दोष असे असे आहेत. मग स्वामी म्हणतात, हो आणि काही आता काही येणे हाते हा तू खांडावा. आता काय करायचं? एका हाताने पाप केलं तर दुसऱ्या हाताने तो हात कापून टाकायचा का? नाही, तो तसाच ठेवा. आतापर्यंत तुम्ही जे काही चुका केल्या त्या बाजूला राहू द्या. आता ते रडगाणं गात बसायचं नाही. आता इथून पुढे तुम्हाला आज कळालं काहीतरी, तर इथून पुढे तुम्हाला चांगलं करता येतं. आजपर्यंत आपण अभ्यास केला नाही, तर आजपासून आपण अभ्यास करू शकतो. आजपर्यंत स्मरण नाही केलं, तर आजपासून तुम्ही स्मरण चालू ठेवू शकता.
तुम्ही ते गणित करत बसू नका की एवढ्या वर्ष नाही केलं, एवढ्या वर्ष नाही केलं. इथून पुढचं वर्ष आपण करू शकतो. मेलियेजी, नागवलीयेजी, सरलियेजी आणि मग महादायसानं सगळं लक्षात आल्या चुका स्वतःच्या काय काय. स्वामींनी कुठे कुठे सांगितलं आपल्याला जाऊ नका जाऊ नका, तरी आपण गेलो वगैरे. आणि मग त्या रडायला लागल्या, दुःख करायला लागल्या की मेलियेजी, नागवलीयेजी, सरलियेजी, म्हणजे मी मेल्यात जमा आहे आता वगैरे वगैरे. स्वामी म्हणतात, बाई काहीस्या माराल, काहीस्या सराल, काहीस्या नागवाल, म्हणजे कशामुळे मरणार आहात, कशामुळे तुम्ही सरणार आहात वगैरे. स्वामी म्हणतात, येत अनुसरा, अजून पण वेळ आहे. येत अनुसरा, अनुसरल्याच्या दोन्हीची घडिया पुरती, म्हणजे अनुसरल्या व्यक्तीच्या 2 घड्या जरी तुम्ही अनुसरण आयुष्य जगले तरी तुमचे ते लाभदायक आहे. कवणी एकी सामान स्त्री असे ते जगाचे कवडे खाये, शेवटी एकाचे कवडे खाये तो मरे ते तया सरीसी अग्नी रेगे आणि तियेसी सतियाचे लोक होती. म्हणजे कुणीतरी सामान्य स्त्री आहे, वेश्या आहे, ती काय करत असते की शेवटी कुणाची तरी एकाची पत्नी होते आणि तो जेव्हा मरतो तेव्हा त्याच्या दुःखास्तव ती काय जाते, सती जाते. तर तिला म्हणजे एवढ्या दिवस तिने काय वाईट कर्म केले तो भाग तिथे राहत नाही. शेवटी ती काय चांगलं कार्य करते आहे ते जास्त महत्वाचं असतं. आणि म्हणून तियेसी सतीयेचे लोक होती, म्हणजे जर का तिने त्या ठिकाणी जर सती जाण्याचं जी काही विधी असतो, जी क्रिया असते, ती शेवटच्या टप्प्यात तिने पतिव्रता म्हणून ती राहिली आणि ते सती जर का ती गेली तर मग सतीचे जे लोक आहेत म्हणजे ते फळ आहे ते तिला मिळतं. तैसे बाई बोधवंताचे जन्म विषय व्यवहारांतू जाय. तसं बोधवंत जो आहे, बोधवंत म्हणजे ज्याला 4 पदार्थांचं ज्ञान झालेलं आहे, जीवेश्वर भाव उमटलेला आहे आणि जीव देवता प्रपंच परमेश्वर हे जैसे असे तैसे त्यांनी ते जाणलेलं आहे, असा जो जीव आहे त्याला बोधवंत म्हणता येतं. आणि तो जो बोधवंत आहे तो त्याचा जन्म सगळ्या विषय व्यवहारामध्ये गेला आहे ना. भरपूरसे लोक असतात की जे ज्ञान काढतात, चांगला अभ्यास झालेला असतो, काही पण त्यांना विचारात सगळं येतं, पण ते राहतात कुठे, प्रपंचातच राहतात. एक गट तर असा आहे की ते ग्रस्तच मंडळी आहेत बरं का, ते साधूंना नावं ठेवत असतात. हे साधू पूजन स्वीकारतात, हे असं करतात, ते तसं करतात, आणि ते कुठे आहेत, ते ग्रस्तच आहेत, ते प्रपंचात आहेत. त्यांनी काय केलं पाहिजे, त्यांनी प्रपंच सोडून संन्यास घेऊन ते आचरण करून दाखवलं पाहिजे. जे साधू चुकीचं वागतात असं त्यांना वाटतं तर त्या साधूंना तोडीस तोड त्यांनी योग्य आचरण करून स्वतःचा आदर्श निर्माण करून त्या साधूंना दाखवलं पाहिजे की साधू कसा असतो. तुम्ही घरी बसून साधूंना किंवा कोणाला तरी नावं ठेवाल तर तसं चालणार नाही. तुम्ही तो आदर्श तयार करून दाखवा. आणि विषय व्यवहारांतच आहे, म्हणजे त्याचं आयुष्य विषय व्यवहारामध्ये जातं. शेवटी परमेश्वरा शरण ऋगे तरी प्रथम त्यागीचे पांती बैसे. परंतु जर का शेवटच्या टप्प्यामध्ये जर का त्यांनी अनुसरण घेतलं आणि योग्य ते आचरण जर का त्यांनी केलं तर तो प्रथम त्यागियांच्या पांती बैसे, म्हणजे उत्तम जे अधिकाराचे जीव आहेत त्यांच्या पंक्तीला तो उद्धरण कार्याच्या वेळेला परमेश्वर जेव्हा त्याचा उद्धार करणार आहेत तेव्हा तो प्रथम पंक्तीला त्याचा तिथे योग येऊ शकतो. तैसे येत अनुसरा. तसं तुम्ही आता काय करा, मागील अवघे सोडून द्या, येत अनुसरा. जी ते अनुसरण कैसे. ते म्हणाले देवा अनुसरण कसं, म्हणजे बाई येथच्या होई जे येतुनी म्हणितले ते की जे या ते अनुसरण बोली जे. ते अनुसरण नेमकं कसं करायचं, काय करायचं. आता स्वामी सांगतात येथीच्या होई जे म्हणजे आमचं व्हा, देवाचं व्हा. म्हणजे आता कुणाचं दुसऱ्याचं राहू नका. आपण म्हणजे इतर लोकांचे असतो खूप वेळा, आपले नातलगांचेच असतो अशातले नाही, आपल्या घरातल्याच नातलगांचे असतो असं नाही. आपल्या घराच्या व्यतिरिक्त जे आपले नातलग आहेत इतर ठिकाणी राहणारे त्यांचे पण आपण असतो, आपल्या ओळखीच्यांचे आपण असतो, आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांचे पण आपण असतो. का निरूपणाला का नाही आलं ना, आमच्या बाजूला ते वाढदिवस होता ना, म्हणजे आपण त्यांचे पण आहोत. आपण देवाचे नाही आहोत, आपण सगळ्यांचे आहोत. परंतु देवाचे नसल्यामुळे काय होतं
की आपण परमेश्वराच्या अधीन राहत नाही. आणि म्हणून स्वामी सांगतात, बाई येथच्या होई जे, येथून म्हणितले ते की जे आम्ही सांगू तेच तुम्ही करा, याते अनुसरण बोली जे. याला अनुसरण असं म्हटलं जातं. महादाईचा म्हणतात, आता कवणापासी अनुसरू, म्हणजे आता अनुसरण कोणाकडे घ्यायचं, कारण की स्वामी तर आमचे उत्तरापंथी बीजे करणार आहेत, असन्निधान देणार आहेत. गोसाव्यांचे सन्निधान तव नाही, म्हणजे देव आता इतक्या दिवस सन्निधान होतं, एवढ्या दिवस आम्ही अनुसरलं पाहिजे होतं, परंतु आता मात्र देव चाललेले आहेत, मग अनुसरण कोणाकडे घ्यायचं. स्वामी म्हणतात, बाई सन्निधानी असून अधीनता नाही, याते असन्निधान बोलीजे. सन्निधान आणि असन्निधानाची व्याख्या देवाने सांगितलेली आहे की सन्निधानी असून अधीनता नाही, नुसतंच देवाच्या सोबत राहून काही अर्थ नाही. आपल्याला खूप लोकांना वाटतं आम्ही 800 वर्ष आधी पाहिजे होतो, काही आपण नवीन काही दिवे लावले नसते तिथे, है ना. म्हणजे देवाजवळ असून उपयोग काय, म्हणजे असण्याचा काहीतरी लाभ झाला पाहिजे. तुम्ही म्हटले की आम्ही परीक्षेला बसलो पाहिजे होतो, पण अभ्यास झाल्याशिवाय परीक्षेला बसण्याचा काही अर्थच नाही ना. अभ्यास झाला पाहिजे आणि मग तुम्ही परीक्षेला बसले तर मग त्याची गुणवत्ता तुम्हाला प्राप्त होईल. आता या ठिकाणी देवाजवळ आपण आहोत, पण आपण मार्तंड आहोत, काळबोटे आहोत, दादोस आहोत, सारंग पंडित आहोत, हे पण स्वामींसोबतच आहेत. काय लाभ झाला का त्यांना? जो हवा तो लाभ झाला नाही. आणि एखाद्या वेळेस एखादे जीव केवळ असन्निधानी आहेत, नंतरच्या काळातले कवीश्वरबास असतील, है ना, केशवबास असतील, अनोबास असतील वगैरे, आणेराज व्यास असतील, हे जे काही असन्निधानातले केवळ जीव आहेत त्यांना देखील लाभ झालेला आहे. कारण की ते सन्निधानी असून मार्तंड काळबोटेंनी जे नाही केला, लाभ नाही घेतला, त्याच्यापेक्षा कैक पटीने लाभ कवीश्वरबास वगैरे केवळ असन्निधानातल्या जीवांनी घेतलेला आहे. आणि म्हणून सांगतात की सन्निधानी असून अधीनता नाही, देवाचा वचनाचं पालन नाही. आता सन्निधान आपल्याला कशाचं आहे? उपदेश हे आपलं सन्निधान आहे, एक प्रकारे धरून चला. आणि अधीनता नाही म्हणजे उपदेश धर्म आपण पाळत नाही. तुम्हाला माहिती आहे का उपदेश धर्मामध्ये काय काय येतं? माहिती आहे? उपदेश धर्मामध्ये नामस्मरण येतं, लीळेंचं चिंतन येतं, वचनाचं पाठांतर येतं, त्याचं आचरण येतं. आपण फक्त उपदेश घेतलेला, फक्त 5 नामं घेतलेली आहेत, याला उपदेश म्हणता येतो, परंतु त्याला अधीनता म्हणता येत नाही. औषधं घेतली आहेत, पण तुम्ही ती घेता का? नाही घेत. पुस्तक घेतले, तुम्ही वाचता का? नाही वाचत. म्हणजे पुस्तक आहे आपल्याकडे, परंतु त्याची अधीनता नाही आहे की मी अर्धा तास पुस्तक वाचतो, हे पुस्तकाच्या अधीन होणे आहे. मी 1 तास नामस्मरण करतोय, स्मरणाच्या अधीन होणे आहे. मी आठवड्यातनं एकदा तरी सेवादास्य मला घडावा असा प्रयत्न करतोय, सेवादास्याच्या अधीन होणे आहे. म्हणजे इत्यादी प्रकारे मी इतक्या दिवसभरामध्ये अर्धा तास तरी धर्मचर्चा कुणाशी तरी करतो, धर्मचर्चेच्या अधीन होणं आहे. आपण अधीनत्व धर्माचं आपल्याकडे नाही आहे, ते आपल्यामध्ये आलं पाहिजे. परंतु आपल्याला हे सगळे निरूपणापुरतं एकदम बरोबर वाटतं की आता इथून उठलं की सरळ आपण धर्म आचरण करायचा, घरी गेलं की लगेच तेच करायचं आपण. पण घरी गेलं की सगळं निरूपण परत शून्य होऊन जात असतं आणि आपण ह्या निरूपणाची रेकॉर्डिंग परत ऐकत नाही, है ना. ऐकतो का आपण की फक्त लावून देता? बरं, ऐकणं आणि सुरू करणं ह्याच्यात पण फरक आहे. एकाने मला म्हटलं की आमच्या घरी सतत तुमच्या रेकॉर्डिंग सुरू असतात. म्हटलं चांगली गोष्ट आहे. आणि एकदा त्यांनी माझं काही गंध लावला, ते म्हणाले की अक्षता कुठे आहेत? तर ते आले नाहीत ना ते पण बघावं लागतं. ते म्हणाले अक्षता कुठे आहे? म्हटलं आपण अक्षता नाही लावत. नाही, अक्षता कसं काय नाही, अक्षता पाहिजे. आता ते नेहमी येणारे असते, त्यांनी आतमध्ये जाऊन अक्षता आणल्या तांदळाच्या डब्यातनं. मी त्यांना म्हटलं की भाऊ, म्हटलं तुमच्याकडे माझ्या रेकॉर्डिंग चालू असतात फक्त, पण तुम्ही ऐकत नाही. रेकॉर्डिंग चालू असणे, सुरू असणे आणि ते ऐकणे आणि ते फॉलो करणे, असे 3 टप्पे आहेत त्याच्यामध्ये. कदाचित तुम्ही तो विषय ऐकलेला पण असतो, पण ते फॉलो किती करता हा एक वेगळा भाग आहे.
आणि म्हणून इथे काय म्हटलेलं आहे की अधीनता नाही, जर का तुम्हाला वचनाची अधीनता नाही आहे तर या ते असन्निधान बोलीजे, म्हणजे तुम्ही उपदेशी असून किंवा तुम्ही संन्यासी असून, मी संन्यासी आहे आणि मी देवाच्या कुठल्याच विधीचं आचरण मी करत नाही, तर मी कपड्याने संन्यासी आहे, आचरणाने मी संन्यासी नाही, मी साधारण माणूस आहे. मी जर का त्याचं आचरण करतो तर मी देवाच्या अधीन आहे. तुम्ही जर का त्याचं आचरण करता उपदेश धर्माचं तर तुम्ही उपदेशी आहात, नाहीतर उपदेशाचा आणि देवाचा आणि तुमचा काही संबंध येत नाही. आणि असन्निधानी असून आज्ञा प्रति पालन करी याते सन्निधान बोलीजे. आणि जर का असन्निधानामध्ये तो जीव आहे, म्हणजे आता आपण असन्निधानात आहोत, परंतु आज्ञा प्रति पालन करी, म्हणजे अनेक अधिकरण आपण बघतो, अनेक असे जे साधू आहेत किंवा प्रपंच करून ज्यांनी संन्यास घेतलेला आहे असे पण आहेत बरं का. तुम्ही म्हटले आम्ही प्रपंचात आहोत, परंतु काही मंडळी आहेत की प्रपंच करून त्यांनी संन्यास घेतला आणि अनुसरण धर्म पण योग्य प्रकारे पालन करतायत, केवळ असन्निधानातले आहेत. किंवा जे बालभिक्षुक आहेत काही असे की जे सर्व आचरण करतात योग्य प्रकारे, सर्व त्याग त्यांनी केलेला आहे ते आहेत. किंवा अधिकरण आहेत, त्यांनी धर्माचरण वगैरे सर्व त्यांनी ते करत आहेत. हे कसे आहेत? सगळे केवळ असन्निधानी आहेत, तरी देखील ईश्वराच्या आज्ञेचं प्रतिपालन ते करत आहेत, तर त्यांना सन्निधानच आहे. आता परमेश्वर त्यांच्या जवळ नाही आहेत, परंतु आचरण रूपी वचनरूपी परमेश्वर त्यांच्या सोबत आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना आत्ताही सन्निधान ही त्यांची विशेषता आहे. तुम्ही आम्ही देखील जर का स्मरण करत असू तर आपण ईश्वराच्या अधीन आहोत, आपण स्मरण करत नसू तर आपण ईश्वराच्या अधीन नाहीत. वचनाला जर का तुम्ही सूत्रपाठ हातातच घेत नसाल तर तिथूनच तर शास्त्र सुरू होतं, तिथून तर देव कळतो. आमचे स्वामी सांगतात बाई देव जाना, तर ते सूत्रपाठ हातात नाही घेतलं तुम्हाला कसलं देव जाना, नाही समजणार देव. फक्त उपदेश घेऊन नाही चालणार, पुढे जावं लागेल तुम्हाला. आणि म्हणून इथे हे वचन सांगितलं की आज्ञा प्रतिपालन जर का असन्निधानी जरी केलं तरी या ते सन्निधान बोलीजे, असं स्वामी त्यांना सांगतात. मग ती अनुसरली, म्हणजे महादायीसांनी मग अनुसरण जे आहे ते घेतलेलं आहे. आजचं जे वचन आहे त्या वचनाची प्रकरण वशाची जी लीळा आहे ती आपण या ठिकाणी श्रवण केली. आजचं वचन आहे अनुसरल्याच्या दोनची घडिया पुरेती, जीवाचा कड प्रथम उल्लेखा सरिसा तरी झाला. म्हणजे या ठिकाणी सांगतात की अनुसरल्याच्या 2 घडिया सांगितल्या, एकची घडी पुरेती असं का नाही सांगितलं? एक घडी म्हणजे 24 मिनिटं, 2 घड्या म्हणजे किती? गणिताचा क्लास 48 मिनिटं, 24 मिनिटाची एक घडी आहे. मग 24 मिनिटं का नाही सांगितले देवाने? एकच घडी का नाही सांगितली? अनुसरल्याची एकची घडी पुरे, किंवा अनुसरल्याच्या 3 घडिया पुरेती, किंवा अनुसरल्याच्या 4 घडिया 5 घड्या असं का नाही सांगितलं? 2ची घडिया पुरेती, म्हणजे 2च घड्या का सांगितलेल्या आहेत? तर इथे सांगतात जीवाचा कड प्रथम उल्लेखा सरिसा तरी झाला परी ईश्वर स्वीकरिती ना. म्हणजे जीवाचा जो कड आहे अनुसरण आहे ते पहिल्याच 24 मिनिटांमध्ये पूर्ण झालेला आहे. जीवाचा कड पूर्ण झाला पहिल्या त्या घडीमध्ये, म्हणजे 24 मिनिटांमध्ये असं धरून झाला. एक 24 मिनिटाची एक घडी असं एक सर्वसाधारण म्हटलेलं आहे, सांगितलेलं आहे गणित. आपण मिनिटाचे आपण घडी वगैरे याच्याशी आपण जोडलेलं नाहोत. आपण काय बघतो की मिनिटं जे आहेत, मिनिटावर आपलं गणित आहे ना सध्याच्या युगामध्ये, विज्ञान युगामध्ये, म्हणून आपल्याला 24 मिनिटाचा तो कालावधी सांगितलेला आहे. इथे आहे 2ची घडिया पुरेती, तर 2च घडिया का ना? पहिल्या घडीमध्ये जीवाचं अनुसरण पूर्ण झालेलं आहे, उल्लेख पूर्ण झालेला आहे. म्हणजे जेव्हा आपण अनुसरणाचा उल्लेख करतो ना स्वतःहून, त्या वेळेला ते मनापासून तो उल्लेख असतो, म्हणजे मनातनं आलेला तो उल्लेख आहे. तो कुणीतरी सांगितलेला, कुणीतरी तो दबावात आणलेला वगैरे, त्या एखाद्याच्या बोलण्यावरून तो आपण बोललो. खूप वेळा असं होतं की रिटायर झालेल्या माणसाच्या मागे सगळे लागतात, अनुसरण घ्या, आता दीक्षा घ्या, दीक्षा घ्या, दीक्षा घ्या, आणि मग तो दीक्षा घेऊन टाकतो. सगळेजण म्हणतात म्हणून दीक्षा घेऊन टाकतो.
डायबिटीसवाले असं काय गोड खाऊन घ्या, काय नाही होत आजच्या दिवस. 10 लोक बघतो, मोजून काढतो किती लोक म्हणतायत, आणि मग तो खाऊन घेतो, आणि मग लोकांची नावं सांगायची की त्यांनी सांगितलं म्हणून मी खाल्लं. असं अनुसरणाच्या बाबतीत चालणार नाही. कोणीतरी म्हणतंय म्हणून आपण घ्या असं नाही. अनुसरणाचा उल्लेख इथे अंतःकरणामध्ये आला पाहिजे, आतून आला पाहिजे. ओलेनी गुणे, अंत कोरडा असे, बाहेरून अनुसरण झालं आणि आतमध्ये अनुसरणाचं काहीच महत्व नाही आहे, चालत नाही. म्हणजे आपण अनुसरण घेतल्यानंतर ते आतमधनं पाणी अंतून गुंड्यासारखं नको पाहिजे ते. तर त्या ठिकाणी आतमधनं तो ओला गुण आपला असला पाहिजे. आणि परीश्वर स्वीकरिती ना, म्हणजे परमेश्वर प्रथम त्या घडीमध्ये स्वीकारत नाही त्याचं अनुसरण होऊ देतात. जसं कधी कधी असं असतं की ते म्हणतात आम्हाला उपदेश घ्यायचा, आम्ही सांगतो थोडं 2 महिने थांबा, 3 महिने थांबा, आणि मग परत आपण बोलू या विषयावर. 2-3 महिन्यात त्याचा विचार बदलू शकतो. कधी कधी माणूस एकदम काय होतो की एकदम आवेशामध्ये येतो किंवा भावनिकतेमध्ये तो येतो आणि तो अनुसरण किंवा उपदेश घेऊन घेतो. कधी कधी काय असतं की घरी भांडणं झाली की आपण कुठे जातो? खरंच का? आपण कोर्टात जातो, पोलीस स्टेशनला जातो वगैरे. परंतु एखादा व्यक्ती आहे, तो वाद झाला, तो निघून गेला मार्गामध्ये, मला अनुसरण घ्यायचं, घेऊन घेतलं अनुसरण. 1 महिन्याने टेम्परेचर खाली आलं की मग असं वाटतं उगाच घेतलं बरं का अनुसरण. म्हणजे घाईमध्ये, भावनिकतेत किंवा रागामध्ये आपण तो निर्णय घेऊन टाकला. मग मार्गामध्ये पण काय करतात, असं जर का गेलं कोणी तर त्याला लगेच अनुसरण देत नाहीत, थांबवतात. थोडंसं थांबा, 2-3-6 महिने थांबा, मार्ग व्यवस्था बघा, पट्टी लावून देतात त्यांची हॉलमध्ये, सगळं करून देतात. आणि एरवी तुम्ही गेले तर हॉलमध्ये पट्टी नसते, 3x6ची पट्टी असते बरं का. त्याच्यामध्येच सगळं तुमचा संसार जे काय असेल ते. आता एरवी तुम्ही गेलं तर तुमची सुखसुविधा चांगली असते, तुम्हाला वाटतं मार्गात चांगलं असतं बरं का. परंतु जेव्हा तुम्ही मार्गाच्या रुटीनमध्ये लागणार तेव्हा तुम्हाला तिथे पट्टी घ्यावी लागेल. मार्गाचं शिळं पाकं जे असेल पाळं तेच खावं लागणार, तुमच्यासाठी वेगळं ताजं कोणी बनवणार नाही. तुम्ही म्हणाल मला आता चहा पाहिजे, नाही, जेव्हा मार्गाची चहा येईल तेव्हा पिऊन घ्या, आधेमध्ये तुम्हाला चहा भेटणार नाही. म्हणजे इत्यादी नियमामध्ये तुम्हाला बसवतात आणि त्याच्यात तुमची सात्विकता टिकली, तुम्हाला बरं वाटलं तर मग वर्ष 6 महिन्याने अनुसरण हे दिल्या जातं, लगेच दिल्या जाणार नाही. आपणही अनुसरणाचा उल्लेख झाला आणि लगेच अनुसरण घ्यायचं तसं नाही. मार्गात जाऊन थोडंसं थांबा वगैरे, काय तिथल्या आचरणामध्ये तुम्ही लागू व्हा. तुम्ही ज्या दिवशी उल्लेख केला ना अनुसरणाचा घरी, त्या दिवसापासून तुमचं अनुसरण कार्य सुरू झालं. आता स्वतःला तुम्ही त्याच्यामध्ये बदलून घ्या आणि त्या ठिकाणी त्या आचरणामध्ये स्वतःला उतरवा. आणि म्हणून परमेश्वर प्रथम दर्शनी स्वीकार करत नाहीत. पहिले अनुसरण घडलं, उल्लेख झाला, अनुसरण झालंही, परंतु परमेश्वर स्वीकारत नाही. निर्धार करीती म्हणजे याचं अनुसरण टिकतं की नाही टिकतं हे परमेश्वर आधी पाहतात, निश्चित करतात त्याच्यामध्ये. हे उभयनिष्ठ म्हणून 2 घडिया. आता हे उभयनिष्ठ आहे म्हणजे जीवाने ते अनुसरण करावा हा एक भाग आहे, आणि देवाने त्याचं अनुसरण स्वीकारावं हा दुसरा भाग आहे. या दोन्ही भाग जुळून आले पाहिजेत. जसं त्याच्यामध्ये सांगितलं वानरीच्या दृष्टांतामध्ये की ती वानरी काय करते, त्या पिलाला धरू देते आणि पिलू सुद्धा काय करतो, त्या आईला बरोबर असं धरतो की तो पडणार नाही, है ना. मनुष्यांच्या जे मुलं असतात त्यांना आयुष्यभर शिकवावं लागतं एखादी गोष्ट. वानरीचा पिल्लू एवढूसाच आहे पण त्याला कुठे तर शाळेत पाठवलंय का? आई जेव्हा इकडून त्या फांदीवर त्या फांदीवर, तेव्हा त्या आईला कसं पकडायचं त्याचं ट्रेनिंग असतं का काही? नाही, त्याला उपजत आहे, त्याला एकदा सांगितलेलं आहे त्या आईने त्यांच्या भाषेमध्ये आणि तो समजून गेलेला आहे. ती आई पण खाली पडत नाही, ती वानरी खाली पडत नाही, ते पिल्लू सुद्धा खाली पडत नाही. इतकी ती पक्की पकड आहे त्या पिलाकडनं, तेवढीच पक्की पकड पकडू देते ती वानरी. दोन्हीकडनं आहे, उभयनिष्ठ, म्हणजे दोन्हीकडनं ते जुळून आलं पाहिजे. तुम्ही एखादं आचरण करताय पण ते देवानी पण स्वीकारलं पाहिजे. ते देव कधी स्वीकारतील? जेव्हा तुमचं आचरण निर्दोष असेल तेव्हा देव स्वीकारतील. मी पुन्हा पुन्हा सांगेन,
तुम्ही कुठेही जाऊन सेवा करता तर निर्दोष सेवा करा. तुम्ही वेळ तर देऊन राहिले की नाही, सेवा तर करून राहिले, कष्ट घेऊन राहिले, आणि त्याच्यात जर का दोष असेल तर वाया जाईल. तुम्ही एवढी मोठी बासुंदी चांगली बनवली आणि त्याच्यामध्ये काही जरी पडलं, एखादा किडा म्हणा, पाल पडली, तर काय होणार? आता एखादं ते मच्छर पडलं तर घेणार का कोणी? पिएल कोणी? नाही पिणार. म्हणजे ते वाया गेले एका दोषामुळे. एवढूसाच दोष आहे, दूध 10 लिटर आणि दोष म्हणजे ते मच्छर एवढूसाच आहे, गेलं ते वाया. तसं तुमच्याकडचा एखादा दोष, तुमची तमतम, तुमची चिडचिड, ही तुमच्या त्या गुणदायक जर का ते तुमचं जे काही सेवादास्य करतात त्या सेवादास्याला ते वाया घालवू शकतं. आणि म्हणून इथे उभयनिष्ठ पाहिजे, म्हणजे तुम्ही पण सेवा केली पाहिजे आणि तुमची सेवा समोरच्याने स्वीकारली पण पाहिजे. एखाद्या जीवाने नाही स्वीकारली, परमेश्वराने आपल्या सेवेचा स्वीकार केला पाहिजे. म्हणजे आमचे जे श्रीप्रभू होते, त्यांनी 21च्या ज्या पोळ्या होत्या त्या काय केल्या? त्यांनी असे मध्ये ठेवलेल्या होत्या की देव माझं स्वीकारणार नाहीत. त्या स्वामींनी बरोबर त्यांच्याच त्या पोळ्या त्याच्यातनं काढल्या आणि ते मोरीमध्ये फेकून त्याच्यावर श्री चरण जे आहेत ते दिले. एवढा त्यांच्या त्या अन्नाचा देवाने तिटकारा केलेला आहे. ते अन्नाचा तिटकारा नाही आहे, त्यांच्या अनधिकाराचा आहे. त्यांच्या त्या दातृत्वामध्ये दोष होता आणि त्याच्यामुळे काय झालं की त्यांच्याकडनं भटोबासांना दिल्या गेलं नाही. स्वामींची प्रवृत्ती असून देखील आम्हाला देवाची प्रवृत्ती महत्वाची आहे. कोण कसा आहे, काय आहे, याच्याशी काही घेणं देणं नाही. स्वामी काय म्हणतात त्या क्रिया आणि तशाच पद्धतीने त्या क्रिया तुम्हाला करता आल्या पाहिजेत. तुमचं ऑपरेशन ठरलेलं आहे आणि ब्लड प्रेशर वाढलं तर करतात का ऑपरेशन? शुगर लेवल वाढली, करतात का ऑपरेशन? नाही करत. तुमच्या तो एक दोष वाढला तर दुसऱ्या दोषाचं जे निरसन होणार आहे ते होत नाही. ते म्हणतात नाही, हे प्रमाणात आल्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही. तसं परमेश्वर तुम्हाला सेवादास्य देतात, आपण ते सेवादास्य करायला उपस्थितही होतो आणि आपल्या मनात दोष आला तर दुसऱ्या दोषाचं क्षालन होणारच नाही, पण नवीन परत दोष आपल्याला त्याच्यामध्ये लागेल. म्हणून इथे 2 घडिया म्हणजे उभयनिष्ठ आहे. यांचंही अनुसरण निश्चिती देव बघतात. पहिल्या घडी त्यांचं अनुसरण झालं, दुसऱ्या घडीपर्यंत ते अनुसरण टिकतं की नाही टिकतं हे परमेश्वर त्याच्यामध्ये बघत असतात. आणि म्हणून 2 घडिया बोध मात्रे त्याग करी तो उत्तम. आता याच्यामध्ये परमेश्वराचं म्हणितले करण करणारे जीव सर्व सारखेच आहेत का? म्हणजे एखादा जो जीव आहे, इथे सांगितलं मगाशी की जो विषय व्यवहाराला जन्म देतो बोधवंत, तो शेवटी अनुसरतो. आणि एखादे व्यक्ती अधिकरण हे बालपणापासूनच मार्गाचं सगळं सेवा दास्य करत अध्ययन करून त्या मार्गाचे ते अधिकरण झाले, आचारनिष्ठ झाले, स्मरणनिष्ठ झाले, ते आणि बाकीचे सगळे सारखेच आहेत का? हे तर चांगलंच आहे. उगाच लहानपणापासून मार्गात जाऊन बसण्यापेक्षा आपलं प्रपंच वगैरे चांगलं व्यवस्थित करून नंतर मग अनुसरण घ्यायचं, मग तेव्हा पण देव होणारच आहे. परंतु त्याग करणारे सगळे लोक सारखे नाहीत, त्यांचा अधिकार सारखा नाही. प्रत्येकाचा अधिकार वेगळा वेगळा आहे. जे अधिकरण आहेत त्यांचा उत्तम अधिकार आहे. जे स्मरणनिष्ठ आहेत, नित्य निमित्तविधी आचरणार आहेत, त्यांचा अधिकार उत्तम आहे. आणि जो व्यक्ती प्रपंचामध्येच आहे, अनुसरण ज्ञान घेऊन देखील, बोध होऊन देखील तो प्रपंच त्यागायलाच तयार नाही आहे, त्याचा अधिकार उत्तम आहे असं म्हणता येत नाही. ज्ञान काढण्यासाठी अधिकार उत्तम आहे, परंतु त्यागार्थी त्याचा अधिकार उत्तम नाही. आम्हाला जर का लीळाचरित्र वाचताना आम्ही नीळभट्ट भांडारेकरांना नुसतं वाचून काढलं, परंतु त्यांनी त्याग कसा केलेला आहे तसा त्याग मी करू शकतो का? महिला वर्ग असतात ना, ही भाजी छान झालेली आहे, मग मी अशी भाजी करू शकते का? ते त्याच्यावर चिंतन करतात, तशा पद्धतीने ते प्रयत्न करतात आणि तशीच चांगली भाजी ते बनवून दाखवतात. एक विशिष्ट वेळ जातो त्याच्यामध्ये. तसं एखाद्याचा त्याग बघितल्यानंतर असा त्याग मी करू शकतो का, लगेच स्वतःवर ते लावून बघायचं. कुणाचं अक्षर तुम्ही सुंदर बघता तेव्हा तुम्ही काय म्हणता? आपल्याला असं सुंदर अक्षर येत नाही. प्रत्येक जण असं मनामध्ये बोलतो बरं का. तुम्ही निरीक्षण करा, तुमचं सुंदर अक्षर कोणाचं बघितलं की वाटतं की माझं अक्षर असं एवढं चांगलं नाही बरं का, मला पण असं आलं पाहिजे. परंतु आपल्याला पण ते येऊ शकतं, पण आपण तेवढ्यापुरतं मर्यादित असतो. नंतर तिथून
बाहेर पडलो की आपल्याला सुंदर हस्ताक्षराबद्दल कुठलंही महत्व आयुष्यभर राहत नाही. परत बघितलं की परत येतं ते महत्व. म्हणजे आपल्याला पुन्हा पुन्हा असं समोर त्या गोष्टी आल्या तरच आपल्या मनामध्ये त्या येतात. तसं एखाद्याचा त्याग तुम्ही जर का ऐकला की अमके अमके व्यक्ती आहेत ते सर्व संग परित्याग करून ऐश्वर्य सर्व त्याग करून ते अमकं त्यांनी अनुसरण घेतलं, लगेच आपल्याला आपण त्यांची स्तुती करतो. त्यांची स्तुती करून नुसतं थांबू नका. तुम्ही लगेच इकडे बघा की आपल्याला असा त्याग घडेल का, आपण का नाही त्याग करत असा, म्हणजे आपल्याकडे ते अधिकार का नाही आहे याच्याविषयी देवाकडे आपल्याला प्रार्थना करायची आहे. आणि म्हणून ज्ञानी असतील तरी सर्वांचा अधिकार सारखा नाही, त्याग केलेला असेल तरी सर्वांचा अधिकार सारखा नाही. तुम्ही म्हटलं की त्यांनी सर्व संग परित्याग केलेला आहे, तरी देखील तो लगेच नाही केलेला, तर काही विशिष्ट वेळाने तो त्याग केलेला आहे. म्हणून त्यागामध्ये पण स्वामींनी काय केलेलं आहे, एक कुठला कुठला त्याग सांगितलेला आहे, मळवत त्याग, मळत त्याग. मळवत त्याग आणि मळत त्यागामध्ये छोटासा फरक आहे, तरी पण तो फरक आहे. किंवा मग पुढे अनिष्ट त्याग, अनिष्ट त्याग येतो. त्याच्यानंतर पुढे स्वतेव त्याग, म्हणजे स्वतेव जाय तेवेळी सांडली. हे ऐकले का तुम्ही कधी शब्द, कधी ऐकले का? मळवत त्याग, मळत त्याग, अनिष्ट त्याग, स्वतेव त्याग. आपल्याला वाटतं नुसतं त्यागच, नुसता त्याग नाहीये. त्यागामध्ये तुम्ही कुठल्या प्रकारचा त्याग केला. रक्त म्हणजे नुसतं रक्त नाही, ते तपासतात. नाही हा रक्त गट वेगळा, हा गट वेगळा, हा गट, आपल्याला ते नाही माहिती. आपल्याला फक्त रक्त म्हणजे रक्तच. परंतु विज्ञान सांगतं नाही, सर्व रक्त सारखं नाही. तसं त्याग म्हणजे त्यागच नाही, त्यागामध्ये परत फरक आहे. प्रत्येक त्याग आपल्याला काहीतरी देऊन जातो. मळवत त्याग म्हणजे एकदा त्याग केलं की परत मागे वळून बघायचं नाही. मळत त्याग तो सुद्धा मागे वळून बघत नाही, फक्त एक छोटीशी अपेक्षा ठेवतो की हे उपयोगी आलं असतं तर बरं झालं असतं. त्याच्यानंतर परत तो व्यक्ती त्या जे त्याग केलेला आहे त्या त्यागाशीच तो प्रामाणिक राहतो. अनिष्ट त्याग म्हणजे काय आहे, स्वतः त्यागत नाही, किंवा त्यागतो तर कसा त्यागतो, म्हणजे सतत त्याला ते चिंतन करावं लागतं. प्रपंच अनिष्ट, प्रपंच अनिष्ट, प्रपंच अनिष्ट असं स्वतःला खूप वेळ सांगून 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 मग हळूहळू हळू त्याग होतो. तो अनिष्ट त्याग आहे. आणि स्वतेव जाय तेवेळी सांडी म्हणजे स्वतःहून तो त्याग करत नाही, ते निघून जातं त्याच्याकडनं. एकदा, दोनदा, तीनदा आणि मग तो त्याग करतो. आणि एक आहे कुष्टी वासना, चौथा पक्ष. कुष्टी वासना म्हणजे तो स्वतः त्यागतच नाही, ज्या गोष्टी त्यांनी त्यागल्या पाहिजेत त्या गोष्टी त्याला त्यागतात, है ना. ज्या गोष्टी त्यांनी लात मारली पाहिजे ते त्याला लात मारतात, बाहेर काढतात, तेव्हा तो त्याग करतो. हा आहे कुष्टी वासना. त्याच्याकडे स्वतःचा देह सुद्धा शिल्लक राहत नाही, इथपर्यंत ती एक वेळ येते. हे सगळे त्यागाचे प्रकार आहेत, हे आपल्याला माहिती असले पाहिजे. जर का आपण खूप वर्षाचे महानुभाव पंथाचे उपदेशी आहोत तर आपल्याला हे शब्द माहिती असले पाहिजेत, त्यागाचे प्रकार माहिती असले पाहिजेत, नरकाचे प्रकार माहिती असले पाहिजेत, मनुष्य देह होण्याचे प्रकार माहिती असले पाहिजेत, प्रेमाचे जे काही उपाय आहेत ते आपल्याला माहिती असले पाहिजेत. कितीतरी गोष्टी आहेत आपल्याला ते माहितीच नाहीये. आणि म्हणून इथे सांगितलं की बोध मात्रे त्याग करीतो उत्तम. बोध होता क्षणी जीवेश्वर भाव उमटला आणि चव पदार्थांचं जे काही ज्ञान आहे एकदम सखोल होईल नाही होईल तो भाग नंतर, सखोल व्हायला खूप वेळ लागतो. परंतु चव पदार्थांचं ज्ञान झालं, जीव कसे, देवता कसे, प्रपंच कसे, परमेश्वर कसे, हे माहिती पडल्या पडल्या जो त्याग करतो तो व्यक्ती उत्तम आहे. तो रेंगाळत बसत नाही तिथे, तो लगेच त्यागून देतो. म्हणजे आपल्याला कोणी जर का म्हटलं चहा सोडा तर आपण लगेच सोडतो का? ऐकल्या आपण म्हणतो थोडं थांबू, मग आता हे पावसाळा जाऊ द्या, मग पावसाळा गेला की मग सोडू. पावसात कसं थोडं अद्रकचा चहा वगैरे पिला की बरं पडतं वगैरे. म्हणजे असं आपण गोल गोल फिरत फिरत मग तेवढ्यात हिवाळा आला, परत ते असं वाटतं की हिवाळ्यात जाऊ दे, उन्हाळ्यात बंदच करू आपण. म्हणजे काय आहे की हे असं माहिती पडून सुद्धा ज्याचा त्यागच नाही करत ते कसलं उत्तम आहे. इथे माहिती पडला की लगेच त्याग करतो. आपण साधारण चहाचा त्याग नाही करू शकत, परंतु इथे मात्र संपूर्ण
जीव देवता प्रपंचाचा त्याग आहे, नुसता प्रपंचाचा नाही, जीव देवता पण त्याच्यामध्ये आल्या. म्हणजे संबंधियाचा संबंध विशेषतः त्यात जे इथे जीव आले आणि प्रपंच आला, म्हणजे जो प्रपंच केला तो सोडून दिला निळभट्ट उपलक्षणे. आणि देवता म्हणजे अनुसरल्यासी कर्मसवा भोग नाही दैव सवा भोग, म्हणजे देवतेंचा आणि त्यांचा काही संबंध राहत नाही, संलग्नाचं चेष्टकत्व बंद होतं. म्हणजे अनुसरल्याची जीव देवता प्रपंच तिन्हीचा त्याग तिथे घडतोय. आपण म्हणतो फक्त प्रपंचाचा त्याग झाला, तसं नाही. आणि तो उत्तम म्हणजे माहिती पडता क्षणी जो त्याग करतो तो उत्तम त्याग आहे. आणि तो पुरुष सुद्धा त्यागार्थी उत्तम आहे. आणि या व्यतिरिक्त बोध झाल्यानंतर काही काळाने जो अनुसरत असेल, अनिष्ट त्यागासारखं समजा, मळवत त्याग तो उत्तम सांगितलेला आहे. तर त्याच्यानंतर जो अनिष्ट त्याग आहे तो कसा आहे, मध्यम आहे. आणि स्वतेव जाय तेवेळी सांडी तो कसा आहे, कनियस त्याग आहे. आणि पुष्टी वासना जो आहे तो एक प्रकारे त्यागामध्ये बसतच नाही, पण तरी सुद्धा तो घेतलेला आहे. त्याच्यामध्ये देवाने दृष्टांत सांगितलेला आहे. देमतीला साधाईसांना बाहेर काढून दिलं, त्यांना तो दृष्टांत सांगितला, असावे ऐसा कुष्टियाच्या धर्मी. म्हणजे त्या त्यागाला आमच्या देवानी महत्व दिले नाही. तुम्हाला शेवटपर्यंत अनिष्ट त्यागपर्यंत नाही घडलं, सतेव त्यागपर्यंत नाही घडलं, तर कमीत कमी पुष्टी वासनेचा तरी त्याग तुम्ही करावा असं देवाला वाटतं. घटिका दो गोमटे, आणि सांगतात की दो घडिया, अनुसरल्याच्या दोनची घडियापुरती. म्हणजे नेमकं काय बरं ना, घटिका दो गोमटे म्हणजे अनुसरण घेऊन 2 घड्या जर का तो जिवंत राहिला तर काय होणार आहे की घटिका दो गोमटे म्हणजे त्याला 2 घडी जरी तो राहिला तरी त्याला त्याचं गोमट प्राप्त होणार आहे. उरला तरी आचार्यापुरते ज्ञान काढावे. आणि जर का 2 घडी नंतर तो कोणाची व्यवस्था सांगितली ही की अनुसरण घेतलं, 2 घडी तो जिवंत राहिला आणि तो सरला, 48 मिनिटं तो जिवंत राहिला आणि 50व्या मिनिटाला किंवा 1 तासाने तो सरला व्यक्ती, तर त्याच्या 2ची घडिया पुरे ती सांगितलं. पण एखादा जीव जर का नाही मेला, असं होतं की नाही, ते म्हणतात की डॉक्टर हे शेवटचे 48 तास आहे यांच्याकडे, आता हे गेल्यात जमा आहे, तुमच्या नातलगांना बोलून घ्या. मग आता काय होतं की ती जी व्यक्ती असते ती व्यक्ती पण याची वाट बघत असते की कधी डिक्लेअर करतात डॉक्टर माझा मृत्यू, आणि मगच अनुसरण घ्यायचं. डॉक्टर म्हणाले की अजून 1 महिना जगणार आहे, तरी मग आता काय हरकत नाही, मग अजून 1 महिना आहे. परंतु जेव्हा डिक्लेअर होतं की आता मरणार आहे बरं का, लगेच मला अनुसरण घ्यायचं, मग एवढ्या दिवस काय हे उत्तम. याच्यात 2ची घडिया न पुरती बरं का, हे 2 घडियामध्ये येत नाहीत. 2 घडियाचे पुरुष जे आहेत ते वेगळे आहेत, मी शेवटी सांगेल ते तुम्हाला. आता इथे असं पण असतं की काही लोक कोमात गेल्यानंतर त्यांना अनुसरण दिलं जातं. ते म्हणाले ते जिवंत होते तोपर्यंत, जिवंत असण्याला काही अर्थ नसतो. ते कोमात आहेत, बेशुद्ध आहेत, ते स्वतःहून ते काही बोलत नाही आहेत त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये एक तर घटना मी अशी बघितली की मेल्यानंतर 3 तासाच्या आत अनुसरण दिलेलं आहे. मेल्यानंतर जीव तर निघून गेला तिकडून, देहातनं निघाला, ते म्हणा तरी जीव असतो त्याच्यात, तो जीव असतो संचारी आणि ती भोगत असतो, त्याचा त्या अनुसरणाशी काही संबंध येत नाही. आणि 3 तासाच्या आत त्यांची ती बट कापली वगैरे, त्यांच्यावर ते गुलाबी कपडा टाकला, ते अनुसरण झालं. काही अनुसरण होत नाही, असंही अनुसरण होत नाही, कोमातल्या व्यक्तीचं अनुसरण होत नाही, बेशुद्ध अवस्थेत असलेल्या व्यक्तीचं अनुसरण होत नाही. आणि तुम्ही उगाच समाधान त्याच्यात मानायचं नाही की शेवटी का होईना त्यांचं अनुसरण झालं बरं का, असं काही नाही. हे 2 घडियावाले पुरुष जे ते वेगळे आहे. लगेच प्रमाण स्वामींनी सांगितलं अनुसरल्याच्या 2ची घडियापुरती, ते 1 तास जगले होते, ते 2 दिवस जगले होते, काही नाही. आता इथे अनुसरणाच्या आधीचा भाग कसा आहे हा एक महत्वाचा भाग आहे. म्हणजे कसं असतं की तुम्ही जेवण सगळं बनवून ठेवलेलं आहे आणि आता जेवायला बसायचं आहे, मग त्यावेळी तुम्ही भाजी काय करता, गरम करता की शिजवता? म्हणजे ती आधी काय आहे, शिजलेली आहे. फक्त काय करायचं आहे, किती वेळ ठेवावं लागतं, 5-10 मिनिटं. 2ची घडिया पुरे ती, म्हणजे तुम्ही त्याला 10 मिनिटं जरी ठेवलं ना
तरी बस त्याला असं थोडं उकळी आल्यासारखं झालं की घेऊन घ्या. परंतु आता इथे शिजवण्यापासून असेल तर 10 मिनिटं शिजेल का भाजी? नाही शिजणार. इथे हा फरक लक्षात घ्या तुम्ही. आपल्याला असं वाटतं की पहिल्यापासून तर शेवटपर्यंत 2ची घडियापुरती नाही, हा याच्यातला पहिला टप्पा आधीच पूर्ण झालेला आहे सगळा. भाजी शिजलेली आहे, फक्त आता तिथे त्याला उष्ण परत त्याला हे करायचं आहे, गरम करायची त्या भाजीला. तशा पद्धतीने इथे अनुसरणाचा जो त्याग आहे, त्याचं आचरण आहे, हे सगळं पूर्ण झालेलं आहे. आणि तो उपदेशी आता उपदेशी राहिला नाही, तो वासनिक झाला. अनुसरणाची वासना ज्याच्या मनामध्ये आहे. आणि अनिष्ट सेवा पोळे तो, आपण याच्यामध्ये येतो का बघा? आपल्याकडे अनुसरणाचा भाग आहे का काही? मला अनुसरायचं आहे असं स्वप्न तुम्ही कोणी बघितलेलं आहे का? किंवा तुम्ही अनिष्ट सेवा पोळता का? आता मी जर का हा प्रश्न केला की तुम्ही अनुसरणाचं स्वप्न बघितलंय का, तुम्ही लगेच हो म्हणाल, है ना? परंतु आता दुसरा प्रश्न आहे, तुम्ही अनिष्ट सेवा पोळता का? दुःख जर का तुम्ही जर का चुकीच्या काही क्रिया केल्या तर त्यावेळेला परमेश्वराचं आठव करून माझ्याकडनं ही चूक झालेली आहे म्हणून तुम्ही दुःख करता का, पोळता का? पोळणं म्हणजे काय? तेवढ्यापुरता प्रसव मोडणे नाही, शेवटपर्यंत मनामध्ये ते दुःख असणं. आचार्य भटोबासांना शेवटपर्यंत ते दुःख होतं स्वामींच्या बाबतीतलं की माझ्याकडनं काही चूक झालेली आहे. आमच्या माहीम भट्टांना शेवटपर्यंत दुःख होतं की मी ज्या चुका केल्या त्याच्यामुळे मला देव होणार नाही. ह्याला म्हणतात पोळणं. बाईसांना जेव्हाही स्वामींनी पैठणची आठवण दिली त्यांनी कानावर हात ठेवले, देवा ते काढू नका. ह्याला म्हणतात पोळणं. शेवटपर्यंत पोळणं. हे तेवढ्यापुरतं प्रायश्चित्ताच्या दिवशी नुसतं रडारड करायची त्याला पोळणं म्हणत नाही. किंवा एखाद्या माणसाकडे माफी मागितली नंतर मग परत त्याच्याविषयी मनामध्ये हे केलं की आपण आपली माफी मागून टाकली, देवाने सांगितलं प्रायश्चित करायचं पण तो माणूस तसा नाहीये वगैरे, परत त्याच्याविषयी आपल्या मनात तेच चालू आहे, याला पोळणं म्हणत नाही. अनिष्ट सेवा पोळे म्हणजे तो व्यक्ती परत ते अनिष्ट चूक जी आहे ते परत कधीही करत नाही. लक्षात घ्या. एका लहान मुलाला अगरबत्ती दिली असं हे करायला, त्या मुलाने त्याच्यावर बोट ठेवून दिलं, त्याला लागला चटका. आता पुरत त्याच्या समोर अगरबत्ती नेली, त्यांनी हात लांब करून दिला. आता त्यांनी हात ठेवला परत बोट नाही ठेवलं त्यांनी त्याच्यावर. सत्य घटनेवर काही म्हणजे त्याला कळलं हे अनिष्ट आहे, चुकीचं आहे याच्यावर बोट ठेवणं. आता परत अगरबत्ती नेली, त्यांनी त्याच्यावर बोट ठेवलं नाही, याला म्हणतात पोळणं. म्हणजे शेवटपर्यंत तुमच्याकडनं ती चूक परत होता कामा नये, याला म्हणतात प्रायश्चित्त. प्रायश्चित्त म्हणजे वर्षाच्या शेवटी, मरायच्या शेवटी एकदा प्रायश्चित्त करायचं, त्याला प्रायश्चित्त म्हणत नाही. आयुष्यभर मरेपर्यंत परत कधी ती चूक नाही करायची, इत्यादी गोष्टी घडल्या पाहिजेत. आणि जर का तो जगला तर काय होईल बरं? 2 घडियापर्यंत असं झालेलं आहे. एखादी व्यक्ती मरणाच्या दारात पोहोचली, डॉक्टरांनी पण उत्तर देऊन टाकलं आणि त्यांनी अनुसरण घेतलं. अनुसरण घेतल्यानंतर त्या व्यक्तीच्या तब्येतीत सुधारणा झाली आणि तो माणूस जगला ना 10 वर्ष, 5 वर्ष, चांगलं एकदम ठणठणीत आयुष्य ते जगले. म्हणजे हे काय आहे, असं पण होऊ शकतं. मग असा एखादा व्यक्ती जगला तर काय होईल बरं? ना उरला तरी आचार्यापुरते ज्ञान काढावे. जर का तो जगला असं त्यांनी काय करावं? घरी जावं का? त्यांनी आचार्यापुरते ज्ञान काढावे. जोपर्यंत एक प्रकृती स्वस्थ झाली की मग घराचा त्याग करावा. देवाने वाचवलं ना आपल्याला. तुमच्या मनामध्ये झालं ना की देवाने वाचवलं, अनुसरण झाल्यामुळे जगले बरं का हे, तर त्या व्यक्तीने ती जाणीव ठेवून आता परत घरी जायचं नाही. त्या गायीच्या दृष्टांताप्रमाणे परत त्या चिखलात वगैरे जायचं नाही, परत आता बाहेर पडायचं तिथून आणि आचारापुरते ज्ञान काढावे. काय सांगितलं? भरपूर ज्ञान काढू नका. तुम्हाला काही 5 स्थळाचं ज्ञानी व्हायचं नाहीये. मी तर प्रापंचिक लोकांना आजही सांगतो की खूप ज्ञानाच्या मागे लागू नका. नुसतं स्वयंपाक तुम्ही भरपूर बनवून ठेवला. आम्ही 500 लोकांचा स्वयंपाक बनवला, ते खाणारे कोण आहेत का? नाही, खाणारे कोणीच नाहीये. मग स्वयंपाकाचं करायचं काय? त्या तसं ज्ञान तुम्ही भरपूर काढलं, मग आचरणार नाही, आम्हाला वेळच नाही आचरायला. मग ते ज्ञान कशासाठी काढलेलं आहे? ज्ञान ते असं स्टोअर करून ठेवता येत नाही बरं का. तुम्ही म्हटले की काढून ठेवून देऊ, नंतर पाहिजे तेव्हा लागेल तेव्हा घेत राहू थोडं थोडं,
तसं नाही. हे ज्ञान आहे ते आचरणयुक्त असेल तर ते राहतं, नाही तर ते अधरीशास्त्र आहे किंवा ते आपण म्हणतो कापुरासारखं आहे, ते उडून जातं, ते निघून जातं. तुम्ही जर का त्या संपर्कात नाही राहिले ते आचरणाच्या, तर ते ज्ञान आपल्याकडे राहत नाही. आणि म्हणून इथे काय करायचं, प्रापंचिक लोकांनी खूप ज्ञान नाही काढायचं. आचारापुरते ज्ञान, नित्यविधी निमित्तविधी म्हणजे काय हे समजलं पाहिजे. नित्य निमित्तविधीमध्ये कसं आचरण करायचं हा एक भाग समजला पाहिजे आणि तशा पद्धतीने शेवटपर्यंत ते आचरण करायचं. हे आचारापुरतं ज्ञान काढायचं. तुम्हाला जो विधी करायचा आहे, तुम्हाला भिक्षेला जायचं तुम्ही ठरवताय का, मग भिक्षेचं ज्ञान काढा. मग तुम्ही म्हटले की मला विजनाला पण जायचं, तर विजनाचं ज्ञान काढा. विजनाला जाऊन कसं आचरण विजन करायचं आहे. आटणाला जायचं आहे का, तर आटणाचं ज्ञान काढा. प्रत्येक गोष्टीचं जे जे तुम्हाला करायचं आहे त्याचं ज्ञान काढा आणि ते लगेच आचरायला घ्या. असती परी महावाक्य मग विचार काढावा. आता ज्ञान काढण्याचा क्रम सांगतात. मी जे आता ते सांगितलं ना, म्हणजे मी आत्तापर्यंत खूप वेळा असं सांगितलं लोकांना की जास्त अभ्यास करू नका, अभ्यास करू नका. मला असं वाटायचं की आपण उगाच सांगतो, काय चुकीचं सांगतो का. परंतु या टीकेमध्ये, म्हणजे ही जी टीका आहे याच्यामध्ये त्याचं उत्तर म्हणजे मला कसं प्रमाणशीर पाहिजे असतं, की आपल्याला प्रमाण पण देता आलं पाहिजे. मी म्हणतोय म्हणून नाही आहे किंवा मी माझ्या खिशातलं सांगत नाही आहे, की कुठेतरी शास्त्रामध्ये हे आलेलं आहे. टीकाकार म्हणतात की असती परी म्हणजे सगळ्यात पहिले प्रापंचिक व्यक्तीने कुठलं ज्ञान काढावं, अस्तिपरीचं ज्ञान काढावं. कुणीतरी मला म्हटलं, आम्ही जेव्हा वासनिकांची अस्तिपरी सांगत होतो तेव्हा ते म्हणाले, तुम्ही कशाला ग्रस्त लोकांना अस्तिपरी सांगताय, ते काही दीक्षा घेणार आहेत का. मी म्हटलं तेच तर आहेत, आता दीक्षा घेणार आहे. आपली तर झाली दीक्षा, पण जे दीक्षा घेणार आहेत, अस्तिपरी फक्त दीक्षा घेतलेल्या लोकांसाठी नाही, दीक्षा घेणाऱ्या लोकांसाठी पण अस्तिपरी प्रकरण देवाने सांगितलेलं आहे. तर मग इथे सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, अस्तिपरी का आचरायची किंवा का माहिती करून घ्यायची. अस्तिपरी आचरण भाग पुढचा आहे. तुम्हाला अस्तिपरी पहिले जाणून घ्यायची. का जाणून घ्यायची, कारण की तुमची सुरुवात विकाराची आहे. प्रापंचिक लोक विकारामध्ये जास्त घडलेले आहेत. अस्तिपरीवरचं हे नवीन चिंतन आहे बरं का, आत्ताच मला सुचलेलं, की अस्तिपरीग्रस्त व्यक्तींनी का आचरण किंवा अभ्यासायचे आहे. तर अस्तिपरीची सुरुवात विकार शून्यापासून झालेली आहे. तुम्ही आम्ही जर का प्रपंचात किंवा जीव देवता प्रपंचामध्ये अडकलेलो असो तर आपण विकारयुक्त आहोत. तर आम्हाला सगळ्यात आधी काय करायचं आहे, विकार शून्य करून टाकायचं, म्हणजे प्रपंचातली आवडी शून्य करायची. प्रपंचातली आवडी शून्य केली तर काय होतं, विकल्प शून्य होतो. म्हणजे तुमच्या मनात कुठलेही संदेह राहत नाहीत. देवाकडे एकदा आवड लागली ना की मग आता देवाने जरी निरोप पाठवला की तुम्हाला आवडेल ते खा, ते म्हणतात नाही मला आता देवाशिवाय दुसरं काही आवडत नाही. म्हणजे आवड तुमची निश्चित झाली देवाकडे. विकल्प शून्य, संदेह फिटतात. किंवा विकल्प शून्य म्हणजे देवाची एकदा आवड लागली की जीव देवता प्रपंचाच्या बाबतीतला आपलं विकल्प शून्य होऊन जातो. इतर कशामध्ये आवडी शिल्लक राहत नाही. मग स्वभावाचं काय ना, विकाराची शून्यता केली ना तर विकल्पाची शून्यता पण होते आणि स्वभावावर आपोआपच नियंत्रण येऊन जातं. तुम्हाला स्वतःलाच कळतं की मी जर का उशिरा जेवण केलं ना तर मग स्मरणाला जाग येत नाही बरं का. जाग आली तर ऍसिडिटी, पित्त असतं. तुम्ही लगेच काय करता, सूर्यास्ताच्या आधी जेवून येता. मग तुमच्या लक्षात येतं संध्याकाळी असं वाटण घाटणचं खाल्लं तर तरी त्रास होतो, सकाळी पित्त वाढलेलं असतं. मग तुम्ही आपोआप स्वभाव मात्रे, जे तुम्ही फोडणी तोडणीचं खात नाही, रस विको खात नाहीत, तुम्ही एकदम साधं अन्न म्हणत सकाळी रात्री भाकरीच खाल्ली पाहिजे. तुम्हाला कळलं की दुपारच्या वाचन प्रक्रियेमध्ये किंवा स्मरण दुपारी आपण जे करतो त्याच्यामध्ये आपल्याला खूप जांभया येतात. म्हणजे काय येतात ते, की आपण खूप हलकं अन्न खाल्लं पाहिजे तसं खात नाही आपण दुपारी किंवा सकाळी. मग आपण 3 वेळेला खातो ना, आपण 2च वेळेला खाऊया. सकाळी लवकर जेवायचं, संध्याकाळी लवकर जेवायचं. स्वभाव मात्रे आपोआपच येतं. तुम्हाला वाचन करायचं आहे, तुम्ही जर का कुठलंच वाचन करत नसाल दुपारी तर तुम्ही कमीत कमी 3 तास तरी तुम्ही झोपाल. परंतु जर का तुम्ही वाचन सुरू केलं दुपारचं, तुम्ही 1च तास झोपाल, 1 तास वाचन कराल किंवा 1 तास काहीतरी श्रवण कराल,
या सवयी तुम्ही जर का लावून घेतल्या तर काय होतं की त्याच्यामध्ये आपोआपच आपल्याला ईश्वराची आवडी एकदा लागली की बाकीचे स्वभाव मात्र आपोआपच होतं. आता आलिंबन रहितता जी आहे, प्रापंचिक लोकांमध्ये आलिंबनता भरपूर असते. त्यांना सगळ्या गोष्टीमध्ये ते अडकलेले असतात. नाही ते जावंच लागेल, नाही त्यांनी बोलवलेलं आहे, नाही हे करावंच लागेल, ते करावंच लागेल. म्हणजे ते एवढे अडकलेले असतात. हे आलिंबन ते पण आहे की तुम्ही दुपारी निरूपणाला येते म्हणे, नाही दुपारी मग आम्ही आलो ना, पण देवाला उपार कोण दाखवणार, आमचे देव उपाशी राहतात. हे सुद्धा आलिंबनच एक प्रकारचं धर्माच्या नावाखालचं हे आलिंबन आहे. तर लक्षात घ्या, मार्गामध्ये अनेक अशा पेट्या असतात देवपूजेच्या. त्या रोज देवपूजेच्या पेट्यांना काही उपार दाखवल्या जात नाही. डोमेग्रामच्या सगळ्या स्थानांना रोज उपार दाखवतात का? त्याच्याने देव उपाशी राहतात की त्याच्याने देव जेवतात? हे कितीतरी हास्यास्पद आहे. आपण ह्या मार्गाशी दत्तात्रय प्रभू आदी कारण असे यथार्थ ज्ञानाचे आपण ज्ञानपंथ असलेल्या पंथाचे आपण पाईक आहोत, म्हणजे त्यातले आपण सेवक आहोत सगळे. आणि आपण अशा हास्यास्पद गोष्टी जे बोलतो ते खरोखरच आपल्या अज्ञानपणाचं ते लक्षण आहे. किंवा आपल्याकडे ज्ञान आहे तर ज्ञानाचा पुरेपूर आपला उपयोग आपण घेत नाही आहोत. तर तसं नाही, हे सुद्धा आलिंबन तुमचं त्याच्यामध्ये फिटणार आहे. देवाची आवडी एकदा लागली की ते आलिंबनही जाणार आहे. आणि मग तुमचं स्मरण जे आहे ते यथायोग्य होणार. कुणाचं? प्रापंचिक व्यक्तीचं. ज्याने अनुसरण घेतलेलं आहे त्याची विकाराची शून्यता, विकल्पाची शून्यता एक प्रकारे झालेलीच आहे. तो त्याच्यामध्ये राहतच नाही ना, विकारामध्ये राहत नाही, विकल्पामध्ये राहत नाही. स्वभाव मात्र म्हणजे त्याच्याकडे आलिंबनच कसलं नसल्यामुळे स्वभावावर आपोआपच नियंत्रण आहे. परंतु प्रापंचिक लोक मात्र विकार, विकल्प, स्वभाव आणि आलिंबन याच्यामध्ये अडकलेले आहेत. म्हणून त्यांनी जर का तसं केलं तर त्यांचं स्मरण योग्य प्रकारे होईल आणि त्या अस्थिपरीमध्येच ईश्वर दर्शनाचा मार्ग दडलेला आहे. शेवटी स्वामी सांगतात स्मरण हा मार्ग आहे. ते मरेपर्यंत केलं तर परमेश्वराची तुमची भेट होणार. परमेश्वर तुम्हाला भेट देणार. काय सांगितलेलं आहे? तुमची देवाशी भेट होणार नाही, देव तुम्हाला भेट द्यायला येणार आहेत. लक्षात घ्या, आपण देवाला भेटायला जाणं हा एक प्रकार वेगळा आहे आणि देव आपल्याला भेटायला येणार आहेत हा एक प्रकार वेगळा आहे. वचन तेच आहे, तयासी परमेश्वर पुनरपी आपुला. कोण देणार आहेत? परमेश्वर देणार आहेत. हे आतापर्यंत तुम्ही हे वचन वाचलं, कधी हा बारकावा लक्षात आला का? आपण देवाला भेटायला नाही जाणार आहोत, आपण ती भेटीची पूर्व तयारी सगळी करणार आहोत. देव आपल्याला भेटायला येतील कधी? जर का विकार, विकल्पाची शून्यता, स्वभावाला नियंत्रण, निरालंबी होऊन तुम्ही जर का ईश्वर नामाचं मरेपर्यंत स्मरण केलं. नुसतंच मार्गशीर्ष श्रावण मास नाही, त्याच्यातनं पण बाहेर पडा सगळे लोक. जो जन्मक्षी मरेपर्यंत या गोष्टी कराव्या लागतात, तर देव आपल्याला भेट देणार आहेत. हे अस्थिपरीमध्ये सांगितलं. म्हणून प्रत्येक व्यक्तीने अस्थिपरी नावाचं जे प्रकरण आहे ते आधी अभ्यासा आणि अभ्यासतानाच त्याच्या संदर्भातलं जे आचरण आहे थोडं थोडकं का होईना ते सुरुवात करा. तुम्ही एकदम 50 लोकांचा पदार्थ नाही बनवू शकत, पण एका व्यक्तीचा बनवू शकता. तुम्ही 5 लोकांचं बनवू शकता. तिथून सुरुवात करा. 5 लोकांच्या अंदाजावरून 10 लोकांचा, 10 वरून 100 लोकांचा अंदाज लावा. 500 लोकांचा अंदाज पण तुमचा लागेल. पण थोडं थोडं तुम्ही सुरुवात करा. आम्ही प्रपंचात आहोत आणि आमचा अनुसरणाचा कुठलाही प्लॅन नाही, अशा लोकांनी देखील अस्थिपरीचा अभ्यास करा. तुमचा प्लॅन तयार होईल. नाही एखादा पदार्थ बघतो आपण म्हणतो नको बाबा, पहिल्यांदाच बघितलंय, ते एकदम लाल भडक दिसतोय, तिखट असणार आहे, थोडंसं खाऊन बघा. एकदा खाल्लं की मग तुम्हाला आवडणं महत्वाचं आहे. जसं आमच्याकडे तो पवन आहे, तो सुरुवातीच्या काळात तूप खात नव्हता. तो त्याला म्हणजे तूप घे, नाही 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 नको नको म्हणजे नकोच. माझं असं काम आहे की नको म्हटलं की मग खाच, मी वाढूनच देतो. मग त्याला डाळ भाताच्या एका बाजूला त्याला तूप थोडंसं वाढलं, म्हणजे एवढं खाऊन बघ. त्यांनी खाल्लं ते आणि त्याला आवडलं, म्हणजे अजून वाढा तूप. म्हणजे आपण त्याचा अनुभव घेतला, त्याचा अभ्यास केला, त्याचं महत्त्व जाणलं, मग त्याच्यानंतर कदाचित आज आपल्या अनुसरणाचं कुठलंच हे नाही आहे, पण कदाचित आपल्याला अनुसरणाचा वेध होऊ शकतो. नामे वेद, नामे बोध, नामे अनुसरण होऊ शकतं. आणि म्हणून महावाक्य त्याच्यानंतर तुम्ही लगोलग महावाक्य, म्हणजे ज्या देवाला तुम्ही शरण चाललेले आहात
त्या देवाचं सगळं जे काही विशेषतः सांगितलेले आहेत त्या महावाक्य निर्वचन प्रकरणामध्ये सांगितलेले आहेत. जेव्हा एकदा तुम्ही देवाच्या संबंधित तुमची आवडी लागली की देवा संबंधितच माहिती मग काढायची आहे ना. तुमच्याकडे जर का कोणी अधिकाऱ्याने येणार असतील मग ते बाबांना काय खायला काय चालतं, म्हणजे त्यांना काय द्यावं काय नाही वगैरे वगैरे, त्यांच्या सगळ्या आवडीचेच पदार्थ आपण बनवतो. आवडीची बैठक त्यांची असते, सगळ्या गोष्टी त्यांच्या आवडीच्याच आपण बरोबर ठेवतो. तसं देवाच्या संदर्भातली आवडी तुमची एकदा वाढली तर देवाबद्दलच जास्त माहिती तुम्ही काढाल. देवाकडे जाण्याचा मार्ग म्हणजे अस्तिपरी, आणि ज्या देवाकडे आपण चालू ते देव म्हणजे कसे आहेत हे जाणून घेण्याचा मार्ग म्हणजे महावाक्य निर्वचन प्रकरण आहे. खूप वेळा असं होतं की आपलं आयुष्य निघून जातं पण आपल्याला महावाक्य सांगितलं जातं, वाचायचं नाही. परंतु मग त्याच्याशिवाय देव कळणार कसा आहे. जो आमचा नित्यपती आहे त्याचा बायोडेटा सगळा महावाक्य निर्वचन प्रकरणात आहे, आणि त्याला आम्ही नित्यपती म्हणून मानलं पण त्याच्याबद्दल कुठलीच माहिती तुम्ही घ्यायची नाही, असं कसं काय बरं. त्यांची माहिती तर आम्हाला लागेलच की नाही. आणि म्हणून महावाक्य आणि मग विचार काढावा. अस्तिपरी प्रकरणामध्ये आचार माळिका दोन्ही आलं. अस्तिपरी हा अर्थ आहे, पाठ आहे. अस्तिपरी हा पाठ आहे, आचार प्रकरण त्याचा अर्थ आहे. अस्तिपरीचं विश्लेषण, अस्तिपरी किती वचनांची आहे? 6. एवढीशी छोटेसच आचरण आहे का, त्याचं विश्लेषण आम्हाला अजून पाहिजे. मग त्याचा अर्थ म्हणजे आचार प्रकरण आहे, आणि त्याचाही अर्थ अजून विश्लेषण आचार माळिका प्रकरण आहे. 9 प्रकरण पाठ आहे आणि विचार त्याचा अर्थ आहे, आणि विचार माळिका त्याचा अर्थांतर आहे. हे ऐकले का शब्द तुम्ही कधी? हे जेव्हा शास्त्र तुम्ही अभ्यासाला सुरुवात कराल तेव्हा सगळं तुम्हाला याच्यातलं येईल, काहीच राहणार नाही. सगळं सोपं आहे. एकदा अभ्यास केला की सगळी सुरुवात होते याची. आणि मग विचार काढावा. विचार म्हणजे देवता किती आहेत वगैरे ढोबळ अर्थाने आपल्याला माहिती असतं, परंतु माया असेल वगैरे वगैरे. मला कुणीतरी म्हणतं बाबा आम्हाला ते सांगा, चैतन्य माया विधेय परोक्ष याचा अर्थ सांगा. म्हटलं कशासाठी पाहिजे? मायेचं साधन काय आचरणार? मायाच्या फळाला जायचंय का तुम्हाला? म्हणे नाही. मायेची माहिती कशासाठी काढायची? आपल्याला डोमेग्रामला जायचं आणि आपण दुसऱ्या स्थळाची जर का रस्ता विचारत असू की अमक्या विकल्पाच्या स्थानाला कसं जातात है ना, आपल्याला तिथे जायचं आहे का? जायचंच नाही, मग माहिती का काढायची? आपल्याला विचार जर का तुम्हाला तुमची बुद्धी असेल तर शेवटी तुम्ही त्याचा अभ्यास करा, नाही केला तरी काही हरकत नाही. देवता किती आहे तेवढं माहिती पाहिजे, आणि आम्हाला देवतेला शरण जायचं नाहीये एवढं आम्हाला माहिती पाहिजे. वांचून देवता किती आहेत, त्यांचा परिवार किती आहे, त्यांचा वर्ण कसा आहे, ते त्यांचं व्याप किती आहे वगैरे वगैरे, तुम्हाला हे काहीच माहिती करून घ्यायची काहीच आवश्यकता नाही. जे स्थळ आपण निवडलं परमेश्वर, तर त्यांच्याबद्दलच आपण जास्तीत अधिक माहिती जी आहे ती आपण काढायची. आणि मग सांगतात मग विचार काढावा. आचरता आता हे ज्ञान कसं काढायचं बरं? म्हणजे ज्ञान काढल्यानंतर आचरण करायचं की आचरण केल्यानंतर ज्ञान काढायचं, म्हणजे नेमकं कसा क्रम काय आहे? काही लोक म्हणतात, आम्ही म्हणतो त्यांना अभ्यास करायचा म्हणजे आम्ही दीक्षा घेतल्यावर अभ्यास करू. आता पहिले दीक्षा घेणारं ते कन्फर्म आहे का? आणि दीक्षा घेईपर्यंत तुम्ही वयस्कर झालात, डोळ्याची दृष्टी कमी होऊन जाते, काय होतं, कानाचं ऐकणं बंद होऊन जातं, लगेच बंद होतं बरं का. तुम्ही असं समजू नका की तुम्ही म्हातारे व्हाल मग तुम्हाला ऐकू बंद होईल. तुम्हाला साधी सर्दीचं प्रमाण जर का तुमचं वाढलं तर तुमचे हे कानाच्या नसा बंद होऊन जातात. तुम्ही म्हणतात मला आत्ता मागच्या महिन्यापर्यंत चांगलं ऐकू येत होतं, आता नाही येत ऐकू. डोळ्याची दृष्टी कमी होऊन जात असते, आपल्या इंद्रियांचं ज्ञान इंद्रियांचं काही खरं नाही. आणि म्हणून आपण अभ्यास करून सुद्धा आचरण करू शकतो. आचरण, आणि इथे सांगतात आचरता म्हणजे आपल्याकडे वेळ कमी आहे. अभ्यास करता करता आचरण करायचं, आणि आचरण करता करताच अभ्यास पण देखील करायचा आहे. दोन्ही गोष्टी एकाच वेळेला झाल्या पाहिजेत. आपल्याकडे वेळ कमी आहे, आपण लहानपणापासून मार्गात नाही आहोत, त्याच्यामुळे एक बेमालूम अवस्थेमध्ये जो अभ्यास होतो ना, तो आत्ता अभ्यास करणं भरपूरसा कठीण आपण करून घेतो. आताही अभ्यास सोपाच असतो, पण आपण व्यापामुळे आपल्याकडनं तो अभ्यास होत नाही.
आणि म्हणून आपण आचरता आचरता ज्ञान काढावे आणि ज्ञान काढता काढताच आचरण करावे. मग वचनार्थ. आता तिन्ही स्थळ असतील किंवा पाचही स्थळ जे आहेत त्यांच्या वचनाचा अर्थ आपल्याला माहिती असला पाहिजे. सगळ्यात आधी तर वचन माहिती असलं पाहिजे. तुम्ही महानुभाव पंथाची उपदेशी आहात तर तुम्हाला सगळे वचन पाठांतर असले पाहिजेत आणि त्याचे अर्थ, वचनांचे अर्थ तुम्हाला पाठांतर असले पाहिजेत. मग शास्त्रचरितार्थता आणि मग अजून त्याच्यापेक्षा अधिक अभ्यास जो आहे, टीकेमध्ये काय सांगितलेलं आहे ते शास्त्र अजून विश्लेषणपूर्वक आम्हाला समजलं पाहिजे. वचनाचे विविध अर्थ आहेत, ते विविध अर्थ आम्हाला कळाले पाहिजेत. नित्यविधीमध्ये ते वचन कसं असेल, निमित्तविधीमध्ये ते वचन कसं असेल, हे सगळं जाणून घेता आलं पाहिजे आपल्याला. मग व्युत्पन्नता म्हणजे त्याच्याविषयी उहापोह करणं, चर्चा करणं, त्याचे विविध अर्थ जे आहेत त्याचं चिंतन करणं, हे नंतरचा टप्पा आहे. हा शेवटचे टप्पे सांगतायत आणि हे वरवर जाण्याचा आलेख आहे. आमची सुरुवात कुठे झाली पाहिजे? अस्थिपरीपासून झाली पाहिजे. मग मथन आणि मग मंथन केल्यानंतर स्वामी जे सांगतात परस्परे मथन कीजे मग नूतन होय. आपल्याकडे ती क्षमता असली पाहिजे की नवीन अर्थ काढणं. ही क्षमता आपल्यामध्ये कधी येईल? जेव्हा तुम्ही त्या शास्त्रावर उहापोह करण्याचा तुमच्याकडे तो भाग असेल, ती गुणवत्ता तुमच्याकडे असेल आणि सकळ वचनांचे अर्थ माहिती असतील, सकळ वचनांचे जे काही टीका अर्थ आहेत ते माहिती असतील, त्याच्याविषयी तुम्ही उहापोह केला असेल आणि मग तुम्ही एखादा नवीन अर्थ काढण्याला सक्षम होता. एरवी तुम्ही नवीन अर्थ नाही काढू शकत. ज्यांनी आजच स्वयंपाक बनवायला शिकलेला आहे ते चपातीचे विविध प्रकार बनवू शकतात का? नाही. परंतु जे स्वयंपाकामध्ये जी व्यक्ती सुगरण आहे ती कशाचं काही पण बनवू शकते बरं का. जो पदार्थ उपलब्धच नाहीये, कोणी कधी बनवलेला नाही, ते त्या स्वतःचं डोकं लावून नवीन एखादा पदार्थ, पण कसा खायचाच पदार्थ बरं का, म्हणजे तो खाल्ल्याने कुठलाही त्रास होणार नाही, तसं परस्परे मथन कीजे मग नूतन होय. म्हणजे काही जगाच्या बाहेरचा अर्थ नाही आणायचा, तो अर्थ असाच आणायचा आहे की जो शास्त्राला अनुसरून असेल, वचनाला बाधा करणारा नसेल. स्वामी सांगतात तर्के अप्रतिष्ठे पर तर्के अर्थ न वितर्के. असा अर्थ आला पाहिजे की तर्क असा करा की त्याच्यामुळे मूळ अर्थ जो आहे त्याला कुठल्याही प्रकारचा बाधा येता कामा नये. अशा प्रकारे तुम्हाला शास्त्राची परिपूर्णता जी आहे ती करायची आहे आणि हे करत असताना सर्वात आधी आपल्याला ईश्वराच्या अधीन व्हायचं आहे, ईश्वराचं मणितलेकरण करायचं आहे, तरच त्याला अनुसरण असं म्हटलं जातं. प्रपंचात राहून तुम्ही अनुसरणाची जी सुरुवात आहे, छोटी छोटी अंश मात्र सुरुवात जी आहे ते तुम्हाला आत्ताच करायची आहे. तुम्ही वास्तविक कपडे बदलाल तेव्हाचा भाग वेगळा, संन्यास वेश घ्याल तो भाग वेगळा, तुमचं स्वतःचं घर त्यागून तुम्ही मार्गात जाल, पट्टी लावाल तिथे, तो भाग वेगळा. परंतु जोपर्यंत तुम्ही घरी आहात तोपर्यंत रिकामच राहायचं का? नाही. तुम्ही सुरुवात करा. एक एक वचन तरी पाठांतर केलं पाहिजे, त्याचे अर्थ पाठांतर केले पाहिजेत, तर तुम्हाला देव कळेल आणि देवाकडे जाण्याचा जो ओढा आहे, कल आहे, तो आपला वाढेल. आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी आचाराचं 282 क्रमांकाचं वचन, अनुसरल्याच्या 2 जिगडिया पुरेती आणि सोबत प्रकरण वशाची उत्तरार्ध 631 क्रमांकाची लीळा या ठिकाणी श्रवण आणि चिंतन केलेले आहे. दंडवत हो.